हेलो हेलो. नमस्कार. पाणी वापर संस्था सक्षमीकरणाच्या बाबतची ई कार्यशाळेमध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये पाणी वापर संस्था स्थापना ते दैनंदिन कामकाज यावरील व्याख्यान थोड्याच वेळात सुरू होईल. ते बरेचसे शेतकरी बांधव लॉग इन होत आहेत. आपण हे व्याख्यान जे आहे हे 12:05 सुरू करणार आहे. धन्यवाद.
नमस्कार. पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी चालू असलेल्या ई कार्यशाळेच्या या तिसऱ्या सत्रासाठी मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो पाणी वापर संस्था स्थापना ते दैनंदिन कामकाज. कालच्या सत्रामध्ये आपण पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी असलेलं कायद्याचं अधिष्ठान आणि पाणी वापर संस्थांचं स्वरूप समजून घेतलं होतं. आज मात्र आपण पाणी वापर संस्था स्थापनेपासून ते दैनंदिन कामकाजातले जे बारकावे आहेत ते समजून घेणार आहोत. आजचे आपले जे व्याख्याते आहेत नारखेडे सर, हे 2014 पासून वाल्मी औरंगाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि पाणी वापर संस्थांच्या संदर्भातले अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. मी सर्वच श्रोत्यांना एक विनंती करू इच्छितो की प्रश्नोत्तराच्या काळामध्ये अनेक हात उंचावले जातात आणि सर्वांनाच संधी देणं वेळेअभावी शक्य होत नाहीये. तर ज्यांना संधी दिली गेली आहे त्यांनी थेट प्रश्न थोडक्यात आणि मुद्देसूद विचारावेत आणि शक्य ते लोकांनी त्या आपल्या मोबाईलवर जिथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न टाईप करून विचारू शकता. जास्तीत जास्त लोकांनी त्या सुविधेचा फायदा घेऊन प्रश्न टाईप करून विचारले तर त्याला उत्तर देणं नंतरही उत्तर देणं शक्य होईल. मी आता नारखेडे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद नारखेडे सर. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आणि सर्वांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मोहन नारखेडे, सहाय्यक प्राध्यापक सामाजिक शास्त्र विद्याशाखा वाल्मी औरंगाबाद, आपलं सर्वांचं या ई कार्यशाळेमध्ये स्वागत करतोय. आज आपण पाणी वापर संस्था स्थापना ते दैनंदिन कामकाज याबाबत माहिती जाणून घेणार आहे. सर्वप्रथम मी या कार्यशाळेसाठी जे लॉग इन झालेले शेतकरी बांधव आहे त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो, कारण की या सर्व जग बदललं परंतु बऱ्याच ठिकाणी अशी ओढ होते की शेतकरी बांधव बदलले नाही, परंतु या लॉग इनची संख्या बघून आणि 2 दिवसापासून जेवढा उत्स्फूर्ततेने शेतकरी बांधव याच्यामध्ये भाग घेत आहेत त्याच्यावरनं खरंच आमचे शेतकरी बांधव देखील बदलले हे ठामपणे आम्हाला सांगता येईल. आणि आपलं सर्वांचं खरंच एक मनपूर्वक माझ्यातर्फे आणि वाल्मीतर्फे अभिनंदन. आज आपला विषय आहे पाणी वापर संस्था स्थापना ते दैनंदिन कामकाज. बघा, 2 दिवसापासून आपण विविध कायदे कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतली आहे. 2005चा कायदा, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा हा 2005 मध्ये पारित झाला. या कायद्याचं मी पुढे जेव्हा माझ्या सादरीकरणामध्ये उच्चार करेल तेव्हा मी फक्त कायदा 2005 आणि नियम 2006 एवढंच म्हणणार आहे. त्या 2005च्या कायद्याअंतर्गत पाणी वापर संस्था स्थापना कशी केली जाते आणि त्याचं दैनंदिन कामकाज काय त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सादरीकरणातील माझे महत्वाचे घटक असे आहे की पाणी वापर संस्था स्थापनेतील टप्पे कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये पहिलं की शासन निर्णय कोणकोणते महत्वाचे याच्याबद्दलचे, प्रक्षेत्र अधिसूचित कसं केलं जातं, सिंचन योग्य लाभ क्षेत्र कसं निश्चित केलं जातं, ते कसं घोषित केलं जातं, पाणी वापर संस्थेची नोंदणी कशी केली जाते, पाणी वापर संस्थेची निवडणूक कशी घेतली जाते आणि पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीसोबत करारनामा कसा केला जातो आणि शेवटी पाणी वापर संस्थेकडे लाभ क्षेत्र हस्तांतरित कसं केलं जातं हे सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. दैनंदिन कामकाजामध्ये आपण पाण्याची मोजमाप कशी केली जाते ते बघणार आहे. समन्वय पद्धतीने पाणी वाटप म्हणजे काय ते बघणार आहे. पाणीपट्टी आकारणी कशी केली जाते त्याच्याबाबत चर्चा करून घेणार आहे आणि वसुली व अभिलेखे हे देखील आपण बघणार आहे. चला तर मग आपण पाणी वापर संस्था कशी स्थापन करताय ते बघू. पहिले शासन निर्णय. महाराष्ट्रामध्ये 2 अधिनियमाच्या अंतर्गत पाणी वापर संस्था गठीत केल्या जातात. एक म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या अंतर्गत, ज्याला आपण सहकारी पाणी वापर संस्था म्हणतो, आणि दुसरं म्हणजे 2005च्या कायद्याअंतर्गत पाणी वापर संस्था गठीत केली जाते. महाराष्ट्र शासनाने 18/12/2006 ला एक शासन निर्णय निर्गमित केला होता. त्याच्यामध्ये दिलं होतं सहकारी पाणी वापर संस्थांची नोंदणी ही जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात यावी, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे
त्याच्यानंतर देखील बऱ्याच ठिकाणी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या, परंतु 6 एप्रिल 2016ला महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केला, त्या शासन निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये फक्त 2005च्या कायद्याअंतर्गतच पाणी वापर संस्था गठीत करण्यात यावी हे जाहीर केलेलं आहे. म्हणजे यापुढे महाराष्ट्रामध्ये फक्त 2005च्या कायद्याअंतर्गतच पाणी वापर संस्था गठीत केल्या जाईल, हे आपण याची नोंद घ्यावी. बघा, प्रकल्प क्षेत्र अधिसूचित करणे म्हणजे नेमकं काय? 2005च्या कायद्याअंतर्गत पाणी वापर संस्था गठीत करणे म्हणजे त्याची सुरुवात कुठून होते? पहिले आपल्याला हे बघणं महत्वाचं आहे की कोणता प्रकल्प कोणत्या कायद्याअंतर्गत अधिसूचित करायचा. तर यासाठी जेवढे जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी खास नोंद करून घ्यावी की 2005चा कायदा हा महाराष्ट्रामध्ये लागू झाला 19 मे 2005ला. त्याच काळामध्ये महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प त्याच्या अंतर्गत 286 प्रकल्प घेण्यात आले होते, ज्याच्यावरती 2005चा कायदा लागू करण्यात आला होता. म्हणजे 19 मे 2005च्या अगोदर जेवढे काही प्रकल्प कंप्लीट झालेले आहे त्या प्रकल्पांचं प्रक्षेत्र हे आपल्याला अधिसूचित करायचं असेल तर महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 कलम क्रमांक 3च्या अंतर्गत ते अधिसूचित करावं लागतं. आणि ते अधिसूचित केल्यानंतर 2005चा कायदा लागू करण्यासाठी आपल्याला पुन्हा 2005च्या कायद्याअंतर्गत कलम नंबर 1 पोट कलम नंबर 3 मध्ये ते अधिसूचित करावं लागतं आणि तेव्हाच आपण त्या प्रकल्पावरती 2005चा कायदा लागू करू शकतो. जर आता बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मनात प्रश्न येईल की आपण जर महाराष्ट्र सिंचन पद्धतीचा महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 अंतर्गत जर आपण तो नोटिफाय केला नाही तर त्याच्यावरती डायरेक्ट जर आपण 2005च्या कायद्याअंतर्गत केला तर ते योग्य राहणार नाही आणि त्याला कुठेही बेस राहणार नाही. त्यामुळे आपण पहिले तो 1976 मध्ये अधिसूचित करावा आणि पुन्हा तो 2005 मध्ये करावा. चला तर नोटिफिकेशन म्हणजे काय नेमकं आपण ते बघूया. बघा, हे नमुना नोटिफिकेशन मी तुमच्याकडे सादर करतोय समोर. याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण प्रकल्प किंवा अंशतः हे दोन्ही याच्यामध्ये कॉलम आपल्याला दिसतात. त्याला 2005च्या कायद्याअंतर्गत मधले बघा 2005च्या कायद्याअंतर्गत 81 कलम आहे. तर या 81 कलमांपैकी कोणते कलम लागू आहे आणि कोणते कलम लागू नाही त्याचा देखील त्याच्यामध्ये एक कॉलम दिलेला आहे. ज्या तारखेला तो प्रकल्प 2005च्या अंतर्गत येतोय त्याची देखील दिनांक त्याच्यामध्ये नमूद केली जाते. ही अधिसूचना राज्य शासनाकडे पाठवल्या जाते आणि माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या नावाने ती पारित केली जाते. आता याच्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवा की जोपर्यंत ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होत नाही तेव्हा त्याच्यानंतरच ती अंमलात येते. कारण की याच्यामध्ये नियम क्रमांक 1 उप नियम क्रमांक 2 मध्ये दिले आहे, जोपर्यंत ही राज्यपत्रामध्ये प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत ही लागू केल्या जाणार नाही. अधिसूचना 1 आपल्याला कळाली. आता अधिसूचना 2 म्हणजे काय? बघा, याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे कालवा अधिकारी आहे त्यांना 2005च्या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या कलमांतर्गत कोणकोणते अधिकार बहाल केलेले आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता बऱ्याच अधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका येईल की कालवा अधिकारी अधिसूचना 2 मध्ये 3च दिलेले आहे. कोणकोणते? कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता. म्हणजे उपविभागीय अभियंता किंवा शाखा अभियंता किंवा ज्युनियर इंजिनियर किंवा कालवा निरीक्षक हे कालवा अधिकारी आहे की नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. बघा, 2005च्या कायद्याअंतर्गत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कामांसाठी कालवा अधिकारी हा जबाबदार असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कालवा अधिकारी हे 3च घ्यायचे का असं नाहीये. 2005च्या कायद्याअंतर्गत कलम नंबर 2 च मध्ये याची व्याख्या केलेली आहे की ज्या अधिनियमाद्वारे अधिकारांचा वापर करण्यासाठी कर्तव्याचं पालन करण्यासाठी ज्या व्यक्तीला अधिसूचनेद्वारे अधिकार प्रदान केलेले आहे त्या व्यक्तीला कालवा अधिकारी म्हणावं. एवढीच जर तुम्ही व्याख्या घेतली तर हे 3च येतात. परंतु याच्या पुढे आणखी दिलेलं आहे महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 अंतर्गत कलम नंबर 2 खंड क्रमांक 4 मध्ये ती देखील व्याख्या याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. म्हणजे मुख्य अभियंता ते कालवा निरीक्षक हे सर्व देखील कालवा अधिकारी आहे, याची आपण नोंद घ्यावी. आता झाली अधिसूचना 2. आता पुढे आपण पाणी वापर संस्था जेव्हा स्थापन करतो तेव्हा वेगवेगळ्या स्तरावरती पाणी वापर संस्था स्थापन करतो. एक म्हणजे प्रकल्प स्तर, 2 कालवा स्तर, वितरिका स्तर आणि लघु वितरिका स्तर. बघा, आपल्याकडे 3 प्रकारचे प्रकल्प आहे: मोठा प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्प. आता याच्यावरती प्रकल्प जेव्हा स्थापन होतो, प्रकल्पाचं लाभ क्षेत्र आपण जेव्हा निश्चित करतो त्याच्यानंतर आपल्याला
वेगवेगळ्या पाणी वापर संस्थांचे त्यांच्या स्तरावरती लाभ क्षेत्र निश्चित करायचं असतं. तर बघूया आपण लघुवितरिका स्तरावरती लाभ क्षेत्र निश्चित करायची जबाबदारी कोणाची आहे. तर याच्यामध्ये कालवा अधिकारी किंवा त्यांच्या दर्जापेक्षा कमी कार्यकारी अभियंता, त्यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला कालवा अधिकारी, ज्याला याबाबतचे यथायोग्य अधिकार प्रदान केलेले आहे, असाच व्यक्ती राजपत्रित अधिसूचनेद्वारे जलशास्त्रीय नीतीनुसार व प्रशासकीय सोयीनुसार ते लाभ क्षेत्राचं निश्चितीकरण करेल आणि ते लाभ क्षेत्र घोषित करेल. बघा, लघुवितरिका स्तरावरील जे लाभ क्षेत्र आहे ते कलम नंबर 6 मध्ये घोषित केल्या जातं. वितरिका स्तरावरील लाभ क्षेत्र जे आहे ते कलम नंबर 10 मध्ये घोषित केल्या जातं. कालवा स्तरावरील जे लाभ क्षेत्र आहे ते कलम नंबर 13 कार्यकारी अभियंत्यांमार्फतच घोषित केल्या जातं. परंतु मोठ्या प्रकल्पाच्या बाबतीत लाभ क्षेत्र जे आहे ते अधीक्षक अभियंता यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कालवा अधिकारी हा कलम नंबर 16च्या अंतर्गत लाभ क्षेत्र निश्चित करतात आणि प्रकल्प स्तरावरती पाणी वापर संस्था गठीत करायला प्रोत्साहन देतात. आता याच्यामध्ये मध्यम प्रकल्पाच्या बाबतीत जर प्रकल्पस्तरीय संस्था असेल तर त्या बाबतीत कार्यकारी अभियंताच त्याचं लाभ क्षेत्र निश्चित करतात. आता लाभ क्षेत्र निश्चित झालं लघुवितरिका स्तरावरती, वितरिका स्तरावरती, कालवा स्तरावरती आणि प्रकल्प स्तरावरती. आता आपण पाणी वापर संस्था गठीत कशी होते ते बघू. अधिसूचना क्रमांक 3 म्हणजे लघुवितरिका स्तरावरील पाणी वापर संस्था गठीत करताना आपण तिसऱ्या क्रमांकाची अधिसूचना काढतो. अधिसूचना 3 मध्ये काय असते ते बघा. त्याच्यामध्ये गट क्रमांक, जमीन मालकाचे नाव आणि क्षेत्र CCA मध्ये. आता जमीन मालकाचे नाव म्हणजे याच्यामध्ये थंब रूल असं सांगण्यात येतो की सातबाऱ्यावरती जेवढ्यांचे नाव आहे तेवढे जमीन मालक. आता याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत स्वरूपात वाचायचं असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 याच्यामध्ये भोगवटादार आणि भूधारक याची व्याख्या दिलेली आहे, ती आपण बघू शकता. या अधिसूचना क्रमांक 3 मध्ये 2 प्रकारच्या याद्या दिल्या जातात. एक या प्रकारची यादी आणि दुसरी म्हणजे गट क्रमांक, गट नंबर आणि त्याचं क्षेत्र CCA मध्ये याची देखील यादी जोडली जाते. याच्यानंतर लाभ क्षेत्राचा जो नकाशा आहे, अद्ययावत नकाशे, ते देखील अधिसूचना 3 मध्ये जोडल्या जातात. अधिसूचना 3 राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर याचे जे नकाशे आहे ज्याच्यामध्ये कार्यचालन व्यवस्थापन करण्याकरता ज्या आवश्यक बाबींचा तपशील दर्शवलेला आहे त्याचे नकाशे, भूधारक भोगवटाधारक यांच्या ज्या तुम्हाला ज्या दाखवल्या त्या नमुन्याच्या तशा पद्धतीच्या यादी यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्या जाते. म्हणजे गावातील दर्शनीय स्थळावरती याची याला चिटकवल्या जातात. लोक जिथे वारंवार बघतील अशा ठिकाणी लावल्या जातात. ह्या याद्या 30 दिवसाकरता तिथे चिटकवल्या जातात. या याद्यांचं जर एखाद्या व्यक्तीला त्याची प्रत पाहिजे असेल तर त्याला योग्य नमुन्यामध्ये त्याचा अर्ज भरून शासनाने निर्धारित केलेली फीस भरून त्याची प्रत देखील प्राप्त करता येते. बघा, एखाद्या व्यक्तीचं नाव चुकलं असेल, एखाद्याचा गट नंबर चुकला असेल, एखाद्याचं क्षेत्र चुकीचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरातील एखादा व्यक्ती मयत झालेला आहे आणि त्याचं देखील नाव त्याच्यामध्ये आलेलं असेल, अशा व्यथित झालेल्या व्यक्तीला 30 दिवसाच्या आतमध्ये आपली अपील करता येते जी चूक झाली आहे त्याच्या बाबतीत. इथे अपिली अधिकारी हे अधीक्षक अभियंता यांच्या दर्जापेक्षा कमी नसावा, हे कलम नंबर 6 मध्ये दिलेलं आहे. आता आपली यादी तयार झाली, याद्यामधल्या त्रुटी पण कंप्लीट झाल्या. आता नेमकं पुढे पाणी वापर संस्थेचं नाव निश्चित करण्यासाठी जी प्रक्रिया काय आहे ती पण बघूया. बघा, लाभ क्षेत्र निश्चित झाल्यानंतर लाभ क्षेत्रातील जेवढे काही लाभार्थी आहेत तेवढ्यांना आपल्याला एक सर्वसाधारण सभा बोलवली जाते, बैठक बोलवली जाते आणि त्या बैठकीमध्ये शाखा अभियंता अध्यक्षस्थान भूषवतात आणि त्या बैठकीमध्ये संस्थेचे नामकरणाबाबतचा प्रस्ताव मांडला जातो. या प्रस्ताव झाल्यानंतर संस्थेचे नावासाठी 3 नावं निवडल्या जातात आणि या 3 नावांपैकी ज्या नावाला सर्वात जास्त लोकांनी संमती दर्शवलेली आहे ते त्या पाणी वापर संस्थेचं नाव म्हणून डिक्लेअर केलं जातं. आता पाणी वापर संस्थेचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर याची नोंदणी कुठे करावी हा प्रश्न उपस्थित झाला. तर 2005च्या कायद्याअंतर्गत नोंदणी ही कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये केली जाते. बघा, त्याचे नोंदणी प्रमाणपत्र मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये सरस्वती पाणी वापर संस्था सोनगाव ही कोणत्या मायनरवरती आहे ते देखील दिलेलं आहे आणि ही कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीने यांना प्रमाणपत्र देखील दिल्या जातं. आता प्रमाणपत्र झालं, पाणी वापर संस्थेचं नाव झालं, परंतु पाणी वापर संस्था चालवण्यासाठी आपल्याला निस्वार्थ नेतृत्व पाहिजे, प्रामाणिकपणे काम करणारे लोक पाहिजे आणि ज्यांना म्हणजे गावामध्ये सगळ्या लोकांमध्ये ज्यांना आदरणीय अशी व्यक्ती आहे तिथे ते लोक आपल्याला पाणी वापर संस्थेत पाहिजे.
मग त्यासाठी काय घ्यायला पाहिजे तर निवडणुका. आता आपण बघू निवडणुका कशा घेतल्या जातात. बघा निवडणुकाच्या बाबतीत जोडपत्र 2 मध्ये विस्तृत स्वरूपात दिलेलं आहे, परंतु मी ते खोलामध्ये न जाता निवडणुकीचा कार्यकाल हा 75 दिवसाचा असतो आणि हा 75 दिवसाचा कार्यकाल 2 भागांमध्ये विभागलेला असतो. ते म्हणजे भाग अ आणि भाग ब. भाग अ मध्ये मतदान याद्या अद्ययावत केल्या जातात. या मतदान याद्या अद्ययावत करण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. आणि भाग ब म्हणजे 25 दिवस, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष निवडणूक. आता हे वाचून बरेच शेतकरी मंडळी म्हणतील 25 दिवसापर्यंत आमची निवडणूक चालेल का? तर असं नाही. तुमच्या संचालक मंडळासाठी जे फॉर्म दिले जातात ते फॉर्म जमा करणं, त्याच्यातनं त्रुटी विरहित फॉर्म काढणं, आक्षेप ज्यांचे आले असतील ते घेणं आणि शेवटी तुम्हाला चिन्ह बांधणीसाठी 25 दिवस दिलेले आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 24 दिवसांपर्यंत ह्या गोष्टी होतील आणि 25व्या दिवशी आपण प्रत्यक्ष निवडणूक घेतली जाते. बघा आता आता निवडणूक तर घेतली, परंतु आता जसं आजची सध्याची परिस्थिती आहे, आता कोरोनामुळे बऱ्याच वेळा 3 महिने झाले सर्व बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पाणी वापर संस्थेची निवडणूक आली तर काय करायचं? त्याबाबत देखील याच्यामध्ये काही शासनाने तरतुदी केलेल्या आहेत, ते देखील बघू. बघा निवडणुकी लांबणीवर टाकण्यासाठी शासनाने संबंधित कालवा अधिकाऱ्याला 1 वर्षापर्यंतचा कार्यकाल वाढवून देण्यासाठीचा अधिकार दिलेला आहे. याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येवो, वादळ येवो, भूकंप येवो किंवा काहीही अशी अडचण की ज्याच्यामुळे आपण निवडणुका घेऊ शकत नाही, पण संयुक्त कारण पाहिजे, त्या अनुषंगाने आपण ती पुढे ढकलता येते. आणि या 1 वर्षामध्येच दुसऱ्या निवडणुकीचं सर्व तयारी करावी लागते. आता निवडणुकीचं आपण बघितलं, आता याच्या पुढे बघू निवडणूक प्रत्यक्षात होते कशी. बघा आपण लाभ क्षेत्र लघुवित्त विकासावरती निश्चित केलंय. अधिसूचना क्रमांक 3 काढली, याद्या बनवल्या, त्यांच्या सर्व गोष्टी झाल्या. आता नेमकं निवडणूक कशी घेतल्या जाते? काल व्यवहारे साहेबांनी सांगितलं की 9 संचालक 500 हेक्टरसाठी आणि 12 संचालक 500 हेक्टरपेक्षा जास्त लाभ क्षेत्र असेल त्या पाणी वापर संस्थेसाठी. आता आपण प्रत्यक्षात बघू. बघा लाभ क्षेत्र 3 भागांमध्ये विभागलं जातं. जिथे पाणी मोजलं जातं त्याला मुखाकडचा भाग म्हणतात आणि जिथे फार क्वचित पाणी पोहोचतं त्याला शेपटाकडचा भाग म्हणतात. आता हे ऐकून बऱ्याच जणांना भुवया उंचावल्या असतील, परंतु हे सत्य आहे. शेपटाकडे पाणी फार कमी वेळा पोहोचतं आणि मधला भाग अशा 3 समप्रमाणामध्ये आपण त्याचं विभाजन करतो. आता पुढे बघू 500 हेक्टरच्या लाभ क्षेत्र असलेले पाणी वापर संस्थेसाठी किती संचालक निवडल्या जातात? तर आपल्याला माहिती आहे 9. 500 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी लाभ क्षेत्र असलेल्यासाठी 9. ते कसे 2+1, 2+1, 2+1. आता आपण बघसाल 2+1, 2+1, 2+1 म्हणजे काय? एकूण 9 झाले, त्याच्यामध्ये 6 पुरुष आणि 3 महिला, म्हणजे इथे देखील महिलांना आरक्षण आहे. 33% आरक्षण इथे देखील आहे. जिथे 500 हेक्टरपेक्षा जास्त आहे तिथे लाभ क्षेत्रामध्ये 3+1, 3+1, 3+1 म्हणजे 3 पुरुष आणि 1 महिला, म्हणजे एकूण किती झाले? 9 पुरुष आणि 3 महिला. आता हे झालं संचालक किती निवडायचे. आता याच्यामध्ये आणखी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वोटिंग घेता किंवा मतदान करता त्याच्या अगोदर बघू आपण की एखाद्या व्यक्तीला संचालक म्हणून उभं राहायचं असेल तर आता माझं क्षेत्र शेपटाकडी आहे, मधल्या भागात आहे आणि मुखाकडे आहे आणि मी तिन्ही ठिकाणाहून फॉर्म भरलाय. हे पहा आता माझं माझं मुखाकडे एक क्षेत्र आहे, मधल्याकडे आहे आणि शेपटाकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मी तिन्हीकडनं फॉर्म भरला तर मी तिन्ही ठिकाणी उभं राहील का? तर तसं नाहीये. याच्यामध्ये मी निवडणूक अधिकाऱ्याला लिखित स्वरूपात देतो की मला मुखाकडेच उभं राहायचं आहे. मी जरी 3 ठिकाणी फॉर्म भरला तर माझे 2 ठिकाणचे फॉर्म तुम्ही रद्द करा आणि मी मुखाकडनंच उभं राहील आणि तिथनंच मी इलेक्शन लढवेल. आता हे देखील तुमच्या डोक्यातनं एक म्हणजे ज्या गोष्टी काल डिस्कशन झाल्या नाही त्या मी आज बोलतो तुम्हाला. बघा मुखाकडच्या संचालकांना मतदान करायचा अधिकार हा मुखाकडच्याच लाभधारकांसाठी आहे. तेच लाभधारक त्यांना मतदान करतील आणि त्यांच्यामधनंच ते निवडून देतील. मधल्या भागातील जेवढे लाभधारक आहेत तेच मधल्या भागातील संचालकांना निवडून देतील. शेपटाकडच्यांना. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की माझं क्षेत्र मुखाकडी आहे, मधल्याकडी आहे आणि शेपटाकडी आहे. आता तिन्ही भागांमध्ये माझं नाव आहे. आता मी मतदार आहे. तर जर मला 3 ठिकाणी वोटिंग करता येतं का? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित होईल. तर असं नाहीये, 3 पैकी फक्त एकाच ठिकाणी मी वोटिंग करेल. आता काल प्रश्न उपस्थित केला होता की बा महिलांसाठी आरक्षण आहे, परंतु महिला मुखाकडच्या भागात महिला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये नियम क्रमांक 7, पोट नियम क्रमांक 3 च्या अनुषंगाने तुम्ही
पोट नियम क्रमांक 2 च्या अनुषंगाने तुम्ही मुखाकडच्या भागातील महिला नसतील तर तुम्ही मधल्या भागातील महिलांना ज्या महिलांचं नाव सातबाऱ्यावरती आहे त्या महिलांना मुखाकडच्या भागामध्ये संचालक पदासाठी उभं राहू द्यायला तुम्ही परमिशन देऊ शकता किंवा त्या उभं राहायला इलिजिबल असतात. तसंच मधल्या भागातल्या ज्या महिला म्हणजे मधल्या भागामध्ये तुम्ही सर्व बघितले सातबारे त्याच्यामध्ये मधल्या भागांमध्ये कोणीही सातबाऱ्यावरती महिलांचं नाव नाही. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या भागातल्या महिलांना देखील तुम्ही प्राधान्य देऊ शकता. आता अशी परिस्थिती निर्माण होईल की बा मुखाकडे, मधल्याकडे आणि शेवट्याकडे तिन्ही भागांमध्ये महिलांचं नाव नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करावं? तर अशा परिस्थितीमध्ये महिलांच्या ज्या जागा आहेत त्या तशाच राहतील आणि त्या नियम क्रमांक 21 आणि कलम नंबर 34च्या अनुषंगाने त्या रिकाम्या जागा म्हणून व्यवस्थापकीय समिती गठीत झाल्यानंतर 45 दिवसानंतर त्या भरल्या जातील. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी काल डिस्कशन झाली नाही ती आज मी तुम्हाला सांगतो. हे संचालक काम करताय आणि जर यांनी योग्यरित्या काम केलं नाही तर अशा संचालकांना तुम्ही माघारी देखील बोलवू शकता. म्हणजे त्यांना त्या संचालक पदाचं पद तुम्ही त्यांचं काढून घेऊ शकता. यांचं काम काय ते आपण बघणारच आहे. परंतु जर यांनी काम केलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये बघा याच्यामध्ये जर मुखाकडचा संचालक आहे आणि त्यांनी मुखाकडच्या लोकांना पाणी देण्यासाठी काहीही काम केलं नाही अशा परिस्थितीमध्ये मुखाकडचे सर्व लाभार्थी जोडपत्र 2 नमुना क्रमांक 11च्या अनुषंगाने एक अर्ज सादर करतील आणि त्याच्यावरती संपूर्ण लाभार्थी म्हणजे मुखाकडचे संपूर्ण लाभार्थ्याच्या 2/3 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी जर लिखित स्वरूपात दिलं तर त्या व्यक्तीला तुम्हाला माघारी बोलवता येते. हे तुम्हाला कळालं. परंतु याच्यामध्ये देखील एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की त्या व्यक्तीने त्याचे 2 वर्षाचा कार्यकाळ हा पूर्ण केला पाहिजे. एकूण पाणी वापर संस्थेचा कार्यकाळ किती आहे? तर तो 6 वर्षाचा आहे. आता या 6 वर्षाच्या कार्यकालाच्या अगोदर त्या 6 वर्षाचा कार्यकाल आहे आणि आपल्याला जर त्या संचालकाला माघारी बोलवायचं आहे तर त्या संचालकाने किमान 2 वर्षाचं त्याचं संचालकाचं पद भूषवलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण त्यांना माघारी बोलवू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढे बघू. संचालकांची निवड झाली. आता मतदान कोणाकोणाला करता येते आणि कोणाकोणाला करता येत नाही हे आपण बघणार आहे. बघा ज्या सदस्यांचे वयाची 18 वर्ष कंप्लीट झालेली आहे हा व्यक्ती मतदान करेल हे तर आपल्याला माहिती आहे. परंतु सातबाऱ्यामध्ये अशी देखील नाव आहे की तो मुलगा किंवा ती मुलगी किंवा ते कोणी एक ते 18 वर्षाच्या कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीच्या नावावरती कोण मतदान करेल हा प्रश्न उपस्थित झालाय. आता याच्यामध्ये कायद्यामध्ये नियम क्रमांक 7 पोट नियम क्रमांक 2 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तो व्यक्ती अज्ञान असेल अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घरातला कोणताही एक सज्ञान व्यक्ती त्याच्या नावावरती वोटिंग करेल. हे कळालं? हे कळालं नसेल मी उदाहरण देखील तुम्हाला सांगतो. बघा मीच सातबाऱ्यावरती मीच एक लाभार्थी आहे आणि माझंच एक सातबाऱ्यावरती माझं नाव आणि माझ्या मुलाचं नाव आहे. माझं वय 18 वर्षाच्या वरती आहे त्यामुळे मी मतदान करायला एलिजिबल आहे. माझा मुलगा 7 वर्षाचा आहे. मी माझं वोटिंग केलं. आता त्या मुलाच्या ऐवजी मी वोटिंग करेल का? तर नाही. या नियमामध्ये जर तुम्हाला दिसत असेल परंतु तसं नाहीये. मी माझं वोटिंग दिलेलं आहे. एक व्यक्ती एकदाच वोटिंग करेल. माझ्या कुटुंबातला कोणताही व्यक्ती की ज्याचं नाव सातबाऱ्यावरती नाही आहे असा व्यक्ती त्या व्यक्तीच्या जागी अज्ञान व्यक्तीच्या जागी वोटिंग करेल. हे लक्षात असू द्या. बघा जर पाणी वापर संस्था बिनविरोध निवडून आली तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व संचालक हे बिनविरोध निवडून येत आहेत. या परिस्थितीमध्ये निवडणुकीचा खर्च वाचतो. निवडणुकीचा खर्च वाचतोय म्हणून शासन यासाठी एक काम करतंय की निवडणुकीला जेवढा खर्च लागतोय तेवढा खर्च पाणी वापर संस्थेला अनुदान म्हणून दिला जातो. त्यासाठी नियम क्रमांक 7 उपनियम क्रमांक 10 याच्यामध्ये विस्तृत स्वरूपात दिलेला आहे. परंतु तुमच्या मनात येईल की दर 6 वर्षांनी आपण प्रत्येक निवडणूक बिनविरोध करू. हे डोक्यातनं काढून टाका. फक्त पहिल्याच निवडणुकीचा खर्च हे शासन करतं आणि दुसऱ्या निवडणुकीचा खर्च कोण करतं तर ते पाणी वापर संस्था करते. म्हणून हे लक्षात ठेवा. फक्त पहिल्याच निवडणुकीचा खर्च जर बिनविरोध झाली तर शासन देते. बघा संचालक. आता संचालकाच्या काही अहर्ता आहे. संचालक कोणाला होता येते कोणाला होता येत नाही त्याच्या अहर्ता कलम नंबर 33 मध्ये दिलेल्या आहे. मी विस्तृत स्वरूपात सांगणार नाही परंतु काही महत्वाच्या त्याच्यामध्ये गोष्टी अशा आहे की त्या व्यक्तीला शासनाच्या तिजोरीतून म्हणजे भारत सरकार असो राज्य शासन असो किंवा कोणत्याही शासनाची संस्था असो त्याच्यामधनं वित्तीय स्वरूपात ज्याला
सहाय्य मिळत नाही, सहाय्य मिळतं अशा व्यक्तीला अध्यक्ष किंवा संचालक होता येत नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीवरती जर फौजदारी गुन्हा दाखल झालेला असेल, अशा व्यक्तीला देखील संचालक पदावरती राहता येत नाही. बघा, तुम्ही तुमचे अर्ज जमा केले. छाननीच्या वेळेस जर असं लक्षात आलं, की तो व्यक्ती विकलमनाचा आहे किंवा तो अमुक नादार आहे, अशा व्यक्तीचा देखील अर्ज काढून टाकण्यात येतो. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की एखाद्या व्यक्तीने जर शासनाचा कोणताही भरणा केलेला नसेल, तो पाणीपट्टीचा असो, शेतसाऱ्याचा असो किंवा घरपट्टी असो किंवा कोणत्याही शासनाची त्याची थकबाकीदार असेल, अशा व्यक्तीला देखील अध्यक्ष किंवा संचालक या निवडणुकीला उभं राहता येत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी कलम नंबर 33 मध्ये दिलेल्या आहे. आपण त्या वाचून घेऊया. बघा, आपण जेवढं आतापर्यंत डिस्कस केलंय त्याच्यावरती एक मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. कारण की बघा, एक शिक्षक म्हटल्यानंतर प्रश्न विचारल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला 30 सेकंद दिलेले आहे. आपण 30 सेकंदामध्ये याचं उत्तर द्यायचं आणि मी त्याच्यामध्ये बघणार आहे की किती लोक माझं हे सादरीकरण लक्षपूर्वक ऐकतात. तर प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केलेला आहे. बघा, 30 सेकंदामध्ये आपण त्याला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आहे, पाणी वापर संस्थेमधील व्यवस्थापकीय समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? बघा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्स मिळतोय. शेवटचे 5 सेकंद राहिले. 4, 7, 8. ओके, टाइम समाप्त. बघा, एकूण 90% लोकांनी 6 वर्ष दिलेलं आहे आणि 10% लोकांनी 5 वर्ष दिलंय. बहुधा लोकांनी 5 वर्ष जो दिलाय त्यांनी ते सहकारी पाणी वापर संस्था म्हणून उत्तर दिलेलं आहे. परंतु आपण आज जी कार्यशाळा घेतलेली आहे ही सहकारी पाणी वापर संस्थेसाठी नव्हती, तर हे कायदा 2005 मधील पाणी वापर संस्था होती. म्हणून याचं जे उत्तर आहे ते आहे 6 वर्षाचं, ज्याला 90% लोकांनी आपला अभिप्राय नोंदवलेला आहे. धन्यवाद. आता याच्या पुढे आपण बघणार आहे संचालक निवडले. आता याच्या पुढचं म्हणजे व्यवस्थापकीय समितीमध्ये कोण कोण असतं. हा प्रश्न मी बऱ्याच वेळा, मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी वापर संस्थांच्या कार्यशाळा घेतो तेव्हा मी आवर्जून हा प्रश्न उपस्थित करतो आणि मला वेगवेगळे प्रश्न उत्तरं मिळतात. त्याच्यामध्ये बघा, व्यवस्थापकीय समितीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधव ऐकत असतील तर त्यांनी हे लिहून घ्यावं की व्यवस्थापकीय समितीमध्ये अध्यक्ष, संचालक कोणते जे निवडून आलेले आहेत, सचिव कोणता जो आपण त्याला नियम क्रमांक 9च्या अटींना आधारित करून त्याला आपण निवडलेला आहे असा सचिव. हे झाले आपल्या पाणी वापर संस्थेचे महत्वाचे घटक. आता त्याच्यामध्ये आणखी एक घटक महत्वाचा असतो जो जलसंपदा विभागाचा आहे. तो कोणता आहे? तर त्याच्यामध्ये पदसिद्ध संचालक ते असतात संबंधित शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता. नियम क्रमांक 6 क मध्ये दिलेला आहे की त्या पाणी वापर संस्थेच्या लाभ क्षेत्रात कार्यरत असलेले शाखा अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता त्या पाणी वापर संस्थेचे पदसिद्ध संचालक म्हणून काम करतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुमचं 5 नंबरला आणखी एक गोष्ट दिसते, स्वीकृत संचालक. आता स्वीकृत म्हणजे काय आणि निवडून आलेले म्हणजे काय? जेव्हा आपण 500 हेक्टर लाभ क्षेत्र असलेल्या पाणी वापर संस्थेसाठी एकूण संचालक निवडतो ते 9 संचालक निवडतो. काल एक प्रश्न उपस्थित केला होता, अनुसूचित जाती आणि जमातीचं जर तिथे रिप्रेझेंटेटिव्ह नसेल अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, तर त्याचं उत्तर आज ऐकून घ्या. बघा, 9 संचालक निवडले आणि त्या 9 संचालकांमध्ये कोणीही अनुसूचित जातीच्या जमातीचं जर त्याच्यामध्ये कोणी प्रतिनिधी नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 9 व्यतिरिक्त 2 जागा अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे सदस्य हे स्वीकृत सदस्य म्हणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल तर त्याच्यामध्ये नियम क्रमांक 7 सब नियम क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. बघा, याच्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवा की पदसिद्ध संचालक आणि स्वीकृत संचालक यांना अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार नसतो आणि जे स्वीकृत संचालक म्हणून निवडलेले आहे यांना बाकीचे सर्व अधिकार दिलेले आहेत. याच्यामध्ये सचिवांसाठी काल मला विचारण्यात आली, काल प्रश्न विचारला होता. त्या सचिवांची जी अहर्ता आहे ती व्यवस्थापकीय समिती ठरवेल. त्याच्यामध्ये नियम क्रमांक 9 मध्ये दिलेला आहे की त्या व्यक्तीचे वय हे 65 वर्षाच्या वरती नसावे, तो 10वी उत्तीर्ण असावा, त्यांनी पाणी वापर संस्थेच्या बाबतीत वाल्मीचं एखादं प्रशिक्षण घेतलेलं असावं, तो सेवानिवृत्त एखादा शिक्षक असेल किंवा कर्मचारी असेल त्याला तुम्ही प्राधान्य देण्यात यावं
अशा सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तो सचिव त्या लाभधारक क्षेत्रामध्ये राहणारा असावा आणि आणखी त्याच्यामध्ये एक दिलेलं आहे की त्या सचिवाला मराठीचं चांगलं ज्ञान असावं. ठीक आहे. आपण आता ही संचालक मंडळ व्यवस्थापकीय समिती आपली गठीत झाली. आता याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे करारनामा. हा करारनामा काय असतो हो? काल बरेच जणांनी करारनाम्यावरती खूप प्रश्न विचारले आणि मी जेव्हा प्रशिक्षण वगैरे घेतो तेव्हा आवर्जून मी या करारनाम्यावरती प्रश्न विचारतो. आता या करारनाम्यामध्ये बघा करारनामा काय असतो हे जर तुम्हाला बघायचं तर लघुवित्त विकास स्तरावरती पाणी वापर संस्था गठीत झाली आणि त्याच्या वरच्या स्तरावरती पाणी वापर संस्था गठीत नसेल अशा परिस्थितीमध्ये लघुवित्त विकास स्तरावरील जी व्यवस्थापकीय समिती आहे ती करारनामा करते कार्यकारी अभियंत्यांसोबत आणि त्या करारनाम्याचं प्रारूप स्वरूप जे आहे ते प्रारूप स्वरूप जे आहे ते 6 फेब्रुवारी 2010च्या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये करारनाम्यामध्ये काय काय गोष्टी असतात याच्या अगोदर मी एक गंमत सांगतो. मला आवर्जून जी नेहमी अनुभवाला येते. हा करारनामा जो आहे हा 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहिला जातो आणि बऱ्याच वेळा शेतकरी बांधव पाणी वापर संस्थेचे संचालक मंडळ काय म्हणते हे काहीतरी महत्वाचं दस्तावेज आहे म्हणून ते कपाटामध्ये ठेवून देतात किंवा बऱ्याच वेळा असं करतात की त्या शाखा अभियंत्यांच्याच कार्यालयामध्ये देऊन देतात की हे तुमच्याकडेच ठेवावं. ही गोष्ट योग्य आहे का हो? तर मी म्हणेन ही 100% म्हणजे अयोग्य गोष्ट आहे. म्हणजे नेमकं काय बघा या करारनाम्यामध्ये काय काय असतं हे कधीतरी वाचलंय का? जाणून घ्या. या करारनाम्यामध्ये करारनाम्याचे पक्षकार, करारनाम्याचं उद्दिष्ट, पाणी वापर हक्क, पाणीपट्टी आकारणी कशी केली जाते ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जलसंपदा विभागाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, पाणी वापर संस्थेचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, भूजल याचा पुनर्वापर याबद्दल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शास्ती आणि नुकसान भरपाई ते देखील दिलेलं आहे आणि पुनर्विलोकन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ह्या गोष्टी सर्व पाणी वापर संस्थेला त्यांचं कार्यकाल करण्यासाठी किंवा त्यांचं कामकाज करण्यासाठी सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. बघा तुम्हाला जर हा करारनामा वाचलाच नाही तर तुमच्या हक्काचं पाणी किती आहे, हा कोटा किती आहे तो कळेल का? तर तो तुम्हाला पाण्याचा हक्क जो दिलेला आहे त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पाण्याचा कोटा मिळेल. बघा याच्यामध्ये बऱ्याच वेळा जेव्हा मी प्रशिक्षण वगैरे घेतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो तुम्ही रब्बीतलं पाणी वाचवा, खरीपातलं पाणी वाचवा आणि ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये घ्या. जेव्हा मी असं सांगतो तेव्हा बरेच शेतकरी मला प्रश्न विचारतात की हे कुठे लिहिलेलं आहे? कारण की प्रत्येक गोष्ट कागदावरती लिहिली असेल तेव्हाच तुम्ही अधिकाऱ्याकडे भांडू शकता. तर हे एक गोष्ट तुम्हाला करारनाम्यामध्ये दिलेलं आहे. पाणी वापर हक्क या पॅरेग्राफमध्ये ते दिलेलं आहे. म्हणून हा करारनामा माझ्या मते तरी या करारनाम्याचं सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर वाचन करण्यात यावं आणि करारनाम्याच्या कॉपी ह्या संचालक मंडळामध्ये सर्वांकडेच पाहिजे की आपण आपले कर्तव्य काय आहे, जलसंपदा विभागाचे कर्तव्य काय, हे कर्तव्य काय हे वारंवार तुम्ही वाचायला पाहिजे. बघा लघुवित्त विकास स्तरावरती वरच्या स्तरावरती जर पाणी वापर संस्था घडीत असेल तर ती लघुवित्त विकास स्तर वितरिका स्तरासोबत करारनामा करेल. वितरिका स्तर ही कालवा स्तरावरती करारनामा करेल आणि कालवा स्तर हे प्रकल्प स्तरावरती करारनामा केल्या जातील. आता करारनामा झाला. याच्या पुढची प्रक्रिया काय आहे तर हा करारनामा झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये आपल्याला संयुक्त तपासणी करायची आहे. तर संयुक्त तपासणी कशाची करायची आहे ती बघा. बघा मी काही फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवलेले आहे. बघा या अशा परिस्थितीमध्ये गेट आहे, गेट ऑपरेटिंग, गेटला वरती हँडलच नाहीये. इथे पिचिंग उघडलेले आहे. इथे फक्त सांगाडाच दिसतो. नेमकं काय आहे काहीच कळत नाही. इथे सर्व सिल्टेशन झालेलं आहे. इथे कोणतंही जे नियंत्रण करण्याचे उपकरण आहे कोणतेही कामामध्ये आलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये जर अशी पाणी वापर संस्था मी जर तुम्हाला हस्तांतरित केली तर ही व्यवस्थित चालेल का हो? याचं कामकाज व्यवस्थित सुरळीतपणे पार पडेल का? तर शक्यच नाही. म्हणून शासनाने कलम नंबर 22 मध्ये आपल्याला संयुक्त तपासणी, दुरुस्ती आणि पुनर्वसन याचे प्राविधान केलेलं आहे. बघा हे बघताना जेव्हा तुमचा करारनामा होतो त्या करारनाम्याच्या नंतर 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला एक वॉकथ्रू सर्वे म्हणजे संयुक्त तपासणी करायची आहे. या वॉकथ्रू सर्वेमध्ये कार्यकारी अभियंता स्वतः किंवा त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी हा आपल्यासोबत राहील आणि वॉकथ्रू सर्वेमध्ये पाणी वापर संस्थेचे व्यवस्थापकीय समितीचे सर्व सदस्य राहावे. किती लिहिले आहे शासनाने परिपत्रकात किती आहे ते सोडून सर्वच जण तिथे उपस्थित राहावे. जे जाणकार आहे ते सदस्य देखील पाणी वापर संस्थेच्या याच्यामध्ये घेण्यात यावे आणि या स्वरूपात सर्वांनी मुखापासून शेपटापर्यंत चालत जावं.
बारकाईनं प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करावं आणि 2 सूच्या बनवाव्या. 2 सूच्या म्हणजे काय? एक प्राधान्य 1 सूची आणि प्राधान्य 2 सूची. आता प्राधान्य 1 सूची म्हणजे काय? पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पाण्याचा निर्देशित विसर्ग मंजूर करणे म्हणजे मोजमापाचे साहित्य तिथे उपकरणं आले. पाण्यावर नियंत्रण करणे म्हणजे गेट आले, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. प्रभावी सिंचन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी याची नोंद प्राधान्य 1 सूचीमध्ये करण्यात यावी. आणि पाणी वापर संस्थेचं कार्य हे कार्यक्षमतेने वाढावं, पार पाडावं यासाठी जे काही काम लागते, ज्या काही गोष्टी लागतात, याला प्राधान्य सूची 2 मध्ये अंतर्भूत करावं. बघा तुमचा वॉक थ्रू सर्वे झाला 3 महिन्यानंतर. नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये कार्यकारी अभियंता किंवा म्हणजे त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी हा पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीसोबत एक बैठक घेतील आणि या प्राधान्य 1 सूचीमधील महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्यांची नोंद केली जाईल. त्याची 2 याद्या बनवल्या जातील. एक यादी ही जलसंपदा विभागाकडे जाईल, एक यादी ही पाणी वापर संस्थेकडे जाईल आणि त्या दिनांकानंतर प्राधान्य सूची 1 ची कामं हे 12 महिन्यात कंप्लीट करणं बंधनकारक राहील. प्राधान्य 2 सूचीची कामं याचा कार्यकाल हा 18 महिन्याचा आहे. बघा याच्यामध्ये शासनाने पाणी वापर संस्थेला किती महत्वाचं काम दिलंय, केवढी महत्वाची जबाबदारी दिली आहे. प्राधान्य सूची 1 मधील कामं जर 12 महिन्यात पूर्ण झाली नाही तर याचा कार्यकाल वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे हो? हा प्रश्न उपस्थित होईल. तर हा अधिकार जोपर्यंत पाणी वापर संस्थेची व्यवस्थापकीय समिती त्याला मंजूर देत नाही कार्यकाल वाढायचा, तोपर्यंत तो कार्यकाल वाढवता येत नाही. हे लक्षात असू द्या. आणि प्राधान्य सूची 2 चे कामं याच्यामध्ये 18 महिन्यामध्ये होत नसतील तर त्याचा कार्यकाल हे कालवा अधिकारी वाढवू शकतात योग्य पद्धतीने. ठीक आहे. आता 12 महिन्यानंतर प्राधान्य सूची 1 चे कामं झाल्यानंतर काय करायचं? तर पुन्हा काम झाल्यानंतर पुन्हा संयुक्त तपासणी करायची. हे मुखापासून शेपट्यापर्यंत चालत जायचं आणि ज्या ज्या गोष्टी बाबींची नोंद आपण प्राधान्य सूची 1 मध्ये केलेली आहे त्या व्यवस्थित दुरुस्त झाल्या की नाही त्या तुम्ही बघायच्या. आणि एक पाण्याचं टेस्ट करायची म्हणजे पाणी मुखापासून शेपट्यापर्यंत जातंय का, त्याची मोजमाप व्यवस्थित होते का, हे सर्व तुमचे टेस्ट झाल्यानंतर त्या दिनांकापासून पाणी वापर संस्था ही जलसंपदा विभागाकडनं पाणी वापर संस्थेला ते लाभ क्षेत्र हस्तांतरित केलं जातं. त्याचे काही दस्तावेज आहे ते आता मी इथे तुम्हाला सांगणार नाही कारण की वेळेच्या अभावी आपल्याला बरेचसे बाकीचे मुद्दे घ्यायचे. याच्यानंतर आपण पुन्हा एक प्रश्न घेऊया. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न मी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती येईल, त्याचं देखील तुम्हाला मला पटकन उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न उपस्थित होतोय बघा. 500 हेक्टरपेक्षा कमी लागवडीलायक लाभ क्षेत्र असलेल्या लाभ क्षेत्रासाठी किती संचालक निवडले जातात? बघा टाइम फक्त 15 सेकंद झालाय आणि 100% मला उत्तर देखील मिळालेलं आहे. याच्यामध्ये 96% लोकांनी 9 संचालक सांगितलंय, 2% लोकांनी 11 संचालक सांगितलंय आणि 2% लोकांनी 10 संचालक सांगितलंय. याच्यामध्ये नियम क्रमांक 6 मध्ये उपनियम क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर आहे की 500 हेक्टरपेक्षा लाभ क्षेत्र कमी असलेल्या पाणी वापर संस्थेसाठी आपण 9 संचालक निवडतो आणि 96% प्रतिनिधींनी त्यांचं उत्तर योग्य दिलेलं आहे. अभिनंदन तुमचं. आपण आता आपल्या पुढच्या स्लाइडकडे वळूया. बघा पाणीपट्टी आकारणी आणि वसुली. पाणी वापर संस्था गठीत झाली, हस्तांतरित झाली. आता महत्वाची गोष्ट जिथे आपल्या पाणी वापर संस्थेचं इन्कम जनरेट होतं. बघा पाणी वापर संस्थेला पाणीपट्टी आकारण्यासाठी शासन वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करत आहे. पाणीपट्टी ठरवण्याचं काम कोण करते? तर ते महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण करते. त्याच्यामध्ये स्टेक होल्डर वर्कशॉप घेतल्या जातात आणि त्यांनी दिलेले सुझाव, यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्या चर्चा मसलत केल्यानंतर पाणीपट्टीचे दर निर्धारित केले जातात. ते निर्धारित केलेले दर आणि शासनाने वेळोवेळी पारित केलेले शासन निर्णय याला आधारभूत म्हणून पाणी वापर संस्था त्याचे पाणीपट्टीचे दर ठरवते. बघा आणखी याच्यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे पाणी वापर संस्थेला. कलम नंबर 27 पोर्टल नंबर 1 मध्ये दिलेलं आहे की पाणी वापर संस्था लाभ क्षेत्रामधील पाण्याचे दर ठरवेल. म्हणजे उदाहरणार्थ ऊसासाठी हेक्टरी शासनाने सांगितले 5,000 रुपये घ्यायला पाहिजे. ठीक आहे, उदाहरण आहे, लक्षात ठेवा. शासनाने सांगितले 5,000 रुपये घ्यायला पाहिजे. आता अशा परिस्थितीमध्ये पाणी वापर संस्थेने ठरवलं की आपल्या लाभ क्षेत्राचे जेवढे ऊसधारक आहेत त्यांच्याकडनं आपण 2,000 रुपये प्रति हेक्टरी पाणीपट्टी घेऊ.
बरेच शेतकरी बांधव खूप आनंदी झाले किंवा चला 5,000ची 2,000च मागताय. परंतु दुसऱ्या कंडिशनमध्ये त्यांनी असं ठरवलं 5,000च्या ऐवजी आपण 8,000 घेऊ. तर चालेल का हो? आता या प्रश्नाचं वेळेस बरेचसे शेतकरी बांधव भुवया उंचावतील. 5,000 शासनाने सांगितलं आणि हे 8,000 कसे काय घेतायत? बरेच जण भांडणं करायला उपस्थित होतील. परंतु पाणी वापर संस्थेला लाभ क्षेत्रातील बरेचशे गोष्टी करायच्या असतात आणि त्यासाठी पाणी वापर संस्थेला निधीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीमध्ये पाणी वापर संस्था शासनाने ठरवलेल्या दराच्या ऐवजी जास्त दर घेऊ शकते. त्यासाठी कलम नंबर 27 पोट कलम 1 मध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघा, पाणी वापर संस्थेला लाभ क्षेत्रामधील पाण्याचे दर वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एक ठराव पारित करावा लागतो आणि तो ठराव सर्वसाधारण सभेमध्ये सर्व लाभधारकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने तो ठराव पास करून घ्यावा लागतो. तो ठराव पास केल्यानंतरच पाणी वापर संस्था ठरवलेले दर आकारू शकते. ठीक आहे. आता बघा, पाणी वापर संस्थेच्या लाभ क्षेत्रामध्ये भूजलाच्या वापरासाठी पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार आहे. शासनाने तर विहिरीवरती पाणीपट्टी आकारण्याचा नाही म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्याबद्दल शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. परंतु पाणी वापर संस्थेला लाभ क्षेत्रामध्ये विहिरीवरती किंवा भूजलाचा पुनर्वापर करण्यावरती पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. बघा, पाणीपट्टी वसुली, थकबाकी वसुली करण्यासाठी कलम नंबर 27 पोट कलम 4 मध्ये आणि नियम क्रमांक 17 मध्ये अधिकार दिलेले आहे. आता पाणी शुल्काची वसुली हा महत्वाचा आहे, सर्वांनी आवर्जून ऐकावा. कलम क्रमांक 71 त्याच्यामध्ये दिलेलं आहे पाणी शुल्काची वसुली करता येते. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 कलम नंबर 88 आणि 89. 88-89 काय म्हणते? रिकव्हरी ऑफ वॉटर चार्जेस, म्हणजे पाणीपट्टीची वसुली करायचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे 1976च्या कायद्याअंतर्गत कलम नंबर 88 आणि 89 काय आहे हे बघणं गरजेचं आहे. तर अधिकारी, जेवढे जलसंपदा विभागाचे अधिकारी हे ऐकताय त्यांनी आवर्जून ह्या गोष्टी ऐकाव्या. 88 मध्ये असं दिलेलं आहे की जर पाणी वापर संस्थेतील लाभधारक वारंवार त्याला नोटीस पाठवून देखील तो त्याची पाणीपट्टी भरत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याची वार्षिक पाणीपट्टीच्या 10 पट आपण त्याच्याकडनं पाणीपट्टी वसूल करू शकतो. हे कलम नंबर 88 मध्ये दिलेलं आहे. आणि कलम नंबर 79 मध्ये काय दिलेलं आहे की जर हा व्यक्ती वारंवार याला आपण अर्ज करतोय, सांगतोय 10 पटीमध्ये पाणीपट्टी जमा कर, हा व्यक्ती त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम क्रमांक 169 याच्या अंतर्गत कालवा अधिकाऱ्याला अधिकार दिलेले आहे की त्या पाणी वापर संस्थेने योग्य पद्धतीने जर आपल्याला ही माहिती पोहोचवली, त्याच्यानंतर कालवा अधिकारी काय करेल? या व्यक्तीच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवेल. त्याची पूर्ण जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम क्रमांक 169 मध्ये दिलेली आहे. आपण ती अवश्य वाचावी आणि त्या पद्धतीने कारवाई करावी. बघा, पाणीपट्टी तर आपण जमा केली. आता पाणीपट्टी जमा केल्यानंतर आपलं पहिलं प्राधान्य काय पाणी वापर संस्थेचं? की ती पाणीपट्टी आपल्याला शासनाला जमा करायची आहे. आता शासनाला जमा केल्यानंतर आपल्याला अनुदान मिळतात हे माहिती आपल्याला सर्वांना. त्यासाठी 22 जून 2007 ला शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे. तो कसा आहे तोही बघा. पाणी वापर संस्थेने त्यांच्याकडची पाणीपट्टी शासनाला जमा केली तर त्या परिस्थितीमध्ये मोठा प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प याच्यावरती लघु वितरिका स्तरावरती पाणी वापर संस्था, वितरिका स्तरावरती पाणी वापर संस्था, कालवा स्तरावरती आणि प्रकल्प स्तरावरती यांच्या इथे तुम्हाला बघा 75% लघु प्रकल्पावरती दिलंय, मध्यम प्रकल्पावरती 50, 15, 10, 3%, एकूण 78%. म्हणजे ह्या तक्ता बघितल्यानंतर बरेच पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात येईल की जर आम्ही 100 रुपये शासनाला जमा केले लघु प्रकल्पावरचे तर ते म्हणतील आम्हाला शासन किती वापस करेल? तर 75 रुपये करेल. योग्य आहे ना? तर हे असं नाही आहे. याच्यामध्ये जिल्हा परिषदचा टॅक्स कुठे गेला? लोकल सेस जो असतो तो कुठे गेला? तो याच्यामध्ये दाखवलाच नाहीये. तर तो असतो 20%, म्हणजे 20% आपल्याला 100 रुपयातनं 20 रुपये आपल्याला पहिलेच काढून ते शासन घेते. ते कशासाठी? तर तो जो लोकल सेस आहे तो घेतला जातो आणि राहिलेल्या 80 रुपयाचे 75% तुम्हाला वापस दिल्या जातात. मध्यम प्रकल्पासाठी 78 रुपये दिल्या जातात आणि मोठ्या प्रकल्पासाठी 93% दिल्या जातात. आता ही वापस दिलेली जी निधी आहे ते कशासाठी आहे? तर ती देखभाल दुरुस्तीसाठी आहे. आणि आता मला सांगायला खूप आनंद होतो की आता सध्या परिस्थिती अशी आहे की शासनाने एक कमिटी बसवलेली आहे की ज्या
पाणी वापर संस्थेने त्यांची पाणीपट्टी जमा केलेली आहे आणि त्यांना परतावा मिळाला नाही आहे आतापर्यंत, तर त्यांचा लवकरात लवकर परतावा देण्यासाठी ही कमिटी कार्यरत आहे. आपण याचा नक्की पाठपुरावा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. पुढे बघा, प्रभावी सिंचन मोजण्याचे यंत्र. आता पाण्याचे मोजमाप यंत्र दोन ठिकाणी, एक प्रभावी सिंचन आणि एक उपसा सिंचन. तर प्रभावी सिंचनामध्ये जे उपकरणं बसवायचे आहेत त्याच्यामध्ये कट थ्रू ट्यूब आहे, SWF आहे, CTF आहे, रिप्लॉगल ट्यूब आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्यांच्या म्हणजे बरेचसे यंत्र आहे की ज्याच्याद्वारे आपण पाणी मोजू शकतो. हे सर्व यंत्र जे आहे हे कालवा अधिकाऱ्याने उपलब्ध करून द्यावे, त्याचं इन्स्टॉलेशन करावं आणि ते योग्य काम करते की नाही याची खात्री जमा करून घ्यावी. हे कलम नंबर 23 मध्ये दिलेलं आहे. परंतु उपसा सिंचनाच्या बाबतीत काय आहे, तर उपसा सिंचनाच्या बाबतीत असं आहे की वॉटर मीटर जे पाणी मोजण्याचं यंत्र आहे, हे वैयक्तिक उपसाधारक असो की पाणी वापर संस्था असो, त्यांनी ते वॉटर मीटर स्वतःच्या पैशाने आणायचं आहे. परंतु ते योग्य कार्य करते की नाही हे बघायची जबाबदारी कोणाला दिलेली आहे, तर कालवा अधिकारी. आता कालवा अधिकारी मी प्रत्येक ठिकाणी म्हणतोय, म्हणून अधिसूचना 2 मधील कालवा अधिकारी डोक्यात घेऊ नका. जे मी तुम्हाला 1976च्या कायद्याअंतर्गत कलम नंबर 2 खंड क्रमांक 4 मध्ये जे कालवा अधिकारी सांगितलेले ते हे काम करतील, हे लक्षात ठेवा. कलम नंबर 47 प्रमाणे वॉटर मीटर हे वैयक्तिक उपसाधारकाला किंवा पाणी वापर संस्थेला खरेदी करावं लागतं. आता याचे मोजमापाचे तथ्य वगैरे त्या गोष्टी आपण आता इथे बघणार नाहीये, वेळोवेळी मी ते काढून टाकलं. आता समन्यायी पाणी वाटप, व्यवहारे साहेबांनी खूप सुंदर पद्धतीने समन्यायी पाणी वाटप सांगितलेलं आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात असते की माझं 2 एकरचं क्षेत्र आहे आणि कोणाचं 10 एकरचं क्षेत्र आहे, त्यांना सर्वांना समानतेने पाणी देणं म्हणजे समन्यायिक आहे. असं नाहीये. तुम्हाला निर्धारित केलेला म्हणजे पाणी वापर संस्थेला निर्धारित केलेला कोटा आणि त्या हंगामामध्ये जेवढे काही मागणी पत्रक आले आहे आणि त्याच्यामध्ये वहन व्यय हा लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या प्रति हेक्टरी किती पाण्याचा कोटा निर्धारित केला जातो, त्या पद्धतीने मुखापासून शेपटापर्यंत पाणी दिलं जातं. बघा, आता मी काय बोललो, मुखापासून शेपटापर्यंत. पण हे योग्य आहे का? हे योग्य नाहीये. शेपटापासून मुखापर्यंत पाणी द्यायला पाहिजे. कारण की मी पहिलेच सांगितलं की शेपटापर्यंत पाणी फार कमी वेळा पोहोचतं. होतं काय, मुखाकडचे लोक पहिल्यांदाही पाणी घेतात, दुसऱ्यांदाही पाणी घेतात. म्हणून आपण पहिल्यांदा पाणी जे द्यावं ते शेपटापासून. कलम नंबर 26 पोट नंबर 1 मध्ये हे दिलेलं आहे की बाबा पाणीचं रोटेशन हे शेपटापासून मुखापर्यंतच व्हावं आणि समन्यायाने पाणी वाटप करावं. आता समन्यायाने पाणी वाटप केलं, सर्व गोष्टी झाल्या, त्याच्या नोंदी तर ठेवाव्या लागतील सर्व गोष्टींच्या. ते अभिलेखे कलम नंबर 35च्या अंतर्गत बरेचसे अभिलेखे पाणी वापर संस्थेने त्यांच्या कार्यालयामध्ये ठेवावे आणि जेव्हाही कोणत्या सदस्यांनी ते मागितले तर ते खुले करून ठेवा, म्हणजे ते बघण्यासाठी सर्वांना विनाशुल्क देण्यात यावे. हे देखील महत्वाची गोष्ट आहे. कोणकोणते लेखे आहे ते बघूया. हे बघा, सभासद नोंदवही. आता मी मुद्दाम याच्यामध्ये 4 प्रकारचे याला विभाजन केलेलं आहे. उपलब्ध आहे परंतु अद्ययावत नाहीये. म्हणजे एखाद्याने जमीन विकली परंतु जुन्याच जमीनधारकाचं नाव त्याच्यामध्ये आहे, अद्ययावत नाही, काही फायदाच नाही त्याचा. परीक्षणासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघायला आणि त्याच्यासाठी ती उपलब्ध आहे परंतु त्याच्यामध्ये त्रुटी आहे, काही फायदा आहे का? नाही. शेवटी काय दिलं, त्रुटी रहित आहे, म्हणजे अद्ययावत पण आहे आणि ती उपलब्ध देखील आहे आणि त्रुटी रहित आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे सर्व जेवढे पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी हे बघत असतील त्यांनी लक्षात ठेवावं की आपल्याकडे हे जे मी जवळजवळ 18-19 प्रकारचे मी दस्तावेज सांगतोय, ते दस्तावेज आपल्याकडे पाहिजे आणि त्या दस्तावेजांचं सर्व त्रुटीरहित असणं आवश्यक आहे. बघा, सभासद नोंदवही, मत्ता व दायित्व यांचे विवरणपत्र हे पाणी वापर संस्थेचे मत्ता व दायित्व आहे. सर्वसाधारण सभेचे कार्यवृत्ताची नोंदवही, व्यवस्थापन सभांच्या कार्यवृत्तांची नोंदवही, निवडणूक कार्यपद्धतीची नोंदवही, रोकड वही, जमा खर्च दर्शवणारे लेखे पुस्तके, खरेदी विक्रीचे लेखा पुस्तके, पाण्याचा हिशोब, वार्षिक अहवाल, गेज रजिस्टर, शासनाने प्रमाणित केलेले विसर्ग तक्ता, विहिरी, नलिका किती आहे त्यांची नोंदवही, पाणीपट्टीच्या पावती त्याच्या नोंदवही, सर्वसाधारण पावती पुस्तकं, तक्रार नोंदवही, पाणी वापर संस्थांच्या संदर्भातील शासनाच्या वेगवेगळ्या वेळेस निर्गमित केलेले शासन निर्णयाच्या प्रती, कार्यक्षेत्राचे नकाशे. आता या गोष्टी मी जेव्हा सांगतो तेव्हा बरेचसे शेतकरी बांधव याच्यामध्ये विचार करत असतील की ह्या गोष्टी, कार्यक्षेत्राचे नकाशे आमच्याकडे नाही आहे, त्याच्या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या शासन निर्णय निर्गमित होतात ते देखील आमच्याकडे नाही आहे. तर याच्या बाबत तुम्ही शाखा अभियंत्यांना, जे तुमच्या पाणी वापर संस्थेचे पदसिद्ध संचालक आहे, त्यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा करा, ते नक्कीच तुम्हाला देतील. ठीक आहे. ते एवढ्या अभिलेखे तुम्ही व्यवस्थित ठेवावे आणि त्याची देखभाल म्हणजे त्याची व्यवस्थित त्याच्यामध्ये
अद्ययावत करावे एवढी आपल्याला विनंती आहे. आता आपण आणखी एक प्रश्न उपस्थित करू आणि त्याच्यानंतर आपलं शेवटचं जे पाणी वापर संस्थेचे दैनंदिन कामकाज काय आहे ते आपण बघूया. आता हा प्रश्न बघा आपल्या समोर उपस्थित करतोय मी. पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात पाणीपट्टी ठरवण्याचा अधिकार हा पाणी वापर संस्थेला आहे. याचं उत्तर मला पाहिजे आपल्याकडनं. पहिला पर्याय होय, दुसरा आहे नाही आणि तिसरा आहे यापैकी नाही. आपल्याला काल त्याच्यासाठी टाइम दिलेला आहे 30 सेकंदाचा. ओके, बघा याच्यामध्ये 90% जणांनी होय हे उत्तर दिलेलं आहे, 10% जणांनी नाही दिलंय आणि 1% व्यक्तीने यापैकी नाही दिलंय. मला वाटते 10% आणि 1% ज्यांनी 11% लोकांनी जे उत्तर दिलंय नाही आणि यापैकी नाही, तर मला असं वाटतं यांना वाल्मीचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. याचं उत्तर आहे होय, कारण की कलम नंबर 27 पोट कलम नंबर 1 मध्ये पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रात पाणीपट्टी ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो पाणी वापर संस्थेलाच आहे. धन्यवाद. आपण पुढे जाऊया आता की पाणी वापर संस्थेचं दैनंदिन कामकाज काय आहे ते आपण बघणार आहे. बघा, पाणी वापर संस्थेचं दैनंदिन कामकाज मी आता सर्व गोष्टी न घेता महत्वाच्या म्हणजे रोटेशन सुरू होताना, रोटेशन सुरू होण्याच्या पूर्वी आणि रोटेशन संपल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी घ्याव्या, मी या सर्व गोष्टी तुम्हाला आता विस्तृत स्वरूपात नाही सांगणार, पण महत्वाच्या काय गोष्टी आपण त्या बघूया. बघा, लघुवित विकास स्तरावरती रोटेशन सुरू व्हायच्या अगोदर शेपटापासून मुखापर्यंत पाहणी करायला पाहिजे. जे काही डागडुजी आहे ते त्यांनी करून घ्यायला पाहिजे. हे सर्व जबाबदारी कोणाची आहे? पाणी वापर संस्थेची आहे. उच्चस्तरीय संस्थेकडनं, उच्चस्तरीय संस्था नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कालवा अधिकाऱ्याकडनं पुढील माहिती घेण्यात यावी. कोणती? संस्थेचा आणि सदस्यांचा अनुज्ञेय हक्काचे पाण्याचे प्रमाण ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. निश्चित केलेल्या आवर्तनांची संख्या काय आहे ते तुम्ही त्यांच्याकडनं माहिती करून घ्यायला पाहिजे. निश्चित केलेले सिंचन मध्यांतर काय आहे हे देखील माहिती करून घ्यायला पाहिजे. आता ही माहिती तुमच्याकडे आली, आता तुम्हाला ही माहिती कोणाला द्यायची आहे, तर ती लाभार्थ्यांना द्यायची आहे, लाभ क्षेत्रातील सदस्यांना द्यायची आहे. तर ती कशी द्यायची ती बघा. पहिले सदस्यांनी पाणी मागणी अर्ज ज्यांनी दिलेले आहे ते गोळा करणे, ते तपासणे, अंशतः किंवा पूर्णतः मंजूर करणे किंवा काही त्याच्यामधले फेटाळणे हा देखील अधिकार पाणी वापर संस्थेला आहे. याच्यामध्ये आणखी एक सांगू इच्छितो की कलम नंबर 52 मध्ये पाणी वापर संस्थेला असा अधिकार दिलेला आहे की एखाद्या व्यक्तीची थकबाकी आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पुढच्या म्हणजे मागील थकबाकी आहे आणि तो या सीझन मध्ये पाण्याचा अर्ज करतो, तर अशा परिस्थितीमध्ये त्याचा अर्ज फेटाळण्याचा अधिकार हा पाणी वापर संस्थेला आहे. पुढे पाण्याचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना सिंचन परवाना देणे ही देखील गोष्ट पाणी वापर संस्थेची आहे. कालवा कार्यचलन वेळापत्रक मागवणे, हे मागवल्यानंतर एक सर्वसाधारण सभा घेतली जाईल आणि वरील माहिती ही सदस्यांना दिली जाईल. आता ही सदस्यांना दिल्यानंतर पाणी वापर संस्थेचं कालवा कार्यचलन वेळापत्रक जे वरील पाणी वापर संस्थेने दिलेलं वेळापत्रक आहे त्याच्याशी मिळतं जुळतं आपण बनवावं. पाणी वाटपाचा कार्यक्रम तयार करावा, पाणीपट्टीचे धोरण ठरवावे, प्रारंभिक सिंचन कार्यक्रम तयार करावा, सदस्यांकडून मागील थकबाकी वसूल करणे हे देखील काम आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा प्रचार करावा, सदस्यांच्या सूचना, अडचणी, तक्रारी यावर कारवाई करावी, शेती अवजारे, बी बियाणे, खते कमी दरात कसे उपलब्ध होतील याबाबत कारवाई करावी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार एका हंगामात सिंचित करावयाच्या पिकांच्या व क्षेत्राच्या बाबत मार्गदर्शन करणे, कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचा प्रचार करणे ह्या देखील गोष्टी पाणी वापर संस्थेने रोटेशन सुरू व्हायच्या अगोदर करायला पाहिजे. ठीक आहे. आता रोटेशन चालू असताना काय करायला पाहिजे ते पण बघूया आपण. रोटेशन सुरू झालं अशा परिस्थितीमध्ये लघुवितरिकेच्या मुखाशी घनमापन पद्धतीने पाणी मोजून घेणे हे काम पाणी वापर संस्थेला दिलेलं आहे. चारीच्या शेपटाकडून, मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका, चारीच्या शेपटाकडून मुखाकडे काटेकोरपणे पाणी पुरवणे. आलं लक्षात? शेपटाकडून मुखाकडे जायचं आहे. पाणी मोजून समन्वयाने घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा करणे. आता याच्यामध्ये घनमापनाने आपण घनमापनाने पाणी पुरवठा करतो, परंतु तो घनमापनाने पाणीपट्टी वसूल करायची आहे की ते क्षेत्र वरती आधारित घ्यायची आहे की ते पीक निहाय घ्यायचं, हा सर्वस्वी अधिकार हा पाणी वापर संस्थेचा आहे.
पाणी वाया जाणार नाही यावर देखील लक्ष देणे, पाण्याचा हिशोब विहित नमुन्यात ठेवणे, पाण्याचा पुनर्वापरास प्रोत्साहन देणे, पाणी वाटपातील वादविवाद सोडवणे, विमोचक, लघुवितरिका व शेतकऱ्यांची निगा राखणे, हे सर्व काम पाणी वापर संस्था केव्हा करेल? जेव्हा रोटेशन चालू असेल, सिंचन पाळी चालू असेल तेव्हा. आता ह्या गोष्टी झाल्या रोटेशन सुरू असताना. आता रोटेशन संपल्यानंतरचं काय काम आहे? तर पिकाचे क्षेत्र मोजून पीकवार क्षेत्राची नोंद ठेवणे, हे देखील पाणी वापर संस्थेचं काम आहे. देय पाणीपट्टीची आकारणी व वसुली करणे, पाणीपट्टीच्या देयकाप्रमाणे विहित मुदतीच्या आत जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरणे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर तुम्ही विहित मुदतीच्या आतमध्ये पाणीपट्टी शासनाला भरली तर त्याच्यामध्ये 5% आपल्याला जास्तीचे अनुदान दिल्या जातं, म्हणजे सवलत दिली जाते 5%. हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. लेखा पुस्तके आणि अन्य अभिलेखे अद्ययावत ठेवणे, लेखा परीक्षकाकडून लेखापरीक्षण करून घेणे, हे देखील काम कोणाचं आहे? पाणी वापर संस्थेचं आहे. दरवर्षी 30 सप्टेंबर पूर्वी लेखा अहवाल जलसंपदा विभागात सादर करणे, दरवर्षी वार्षिक अहवाल प्रकाशित करणे, पाणी वापर संस्थांना सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे, लाभधारकांचे आर्थिक राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे, विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, या सर्व गोष्टी आहेत ज्या पाणी वापर संस्थेला पाणी वापर संस्था मध्ये रोटेशन संपल्यानंतर करायचे हे कामकाज आहे. आता ह्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला विस्तृत स्वरूपात सांगणार नाही, कारण की आयोजकांनी मला पहिलेच सांगितलं की आपल्याला प्रश्न जे शेतकरी बांधव विचारतायत त्यांना आपल्याला योग्यरित्या उत्तरं द्यायची आहेत. याच्यामध्ये मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की मला बरेच जण सांगताय की सर आम्ही प्रश्न विचारला, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी हात वरती केला, परंतु आमचा हात कोणीच बघितला नाही. तो हात बघायचा म्हणजे तुमचा फिजिकली हात वरती करायचा नाहीये, तर तुम्हाला ई हात वरती करायचा आहे. तुमच्या स्क्रीनवरती 3 बटणं येतील, त्याच्यामध्ये तिसऱ्या बटनावरती हात वरती करायचा सिम्बॉल आहे, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. जर तुम्ही ते तसं करू शकले नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न म्हणजे तुम्हाला लिखित स्वरूपात देखील प्रश्न उपस्थित करता येते. लिखित स्वरूपात देखील आपण प्रश्न उपस्थित करू शकता. तर चला मग आपण प्रश्न उत्तरांचा, आतापर्यंत मी तुम्हाला प्रश्न विचारले, आता तुम्ही मला प्रश्न विचारा. थैंक यू सर फॉर द नाइस प्रेजेंटेशन. सो बहुत लोगों ने हाथ रेज किया है एंड आई एम गोइंग टू अनम्यूट लक्ष्मीकांत वाघवाकर सर. सर आप अनम्यूट है, प्लीज अनम्यूट करिए अपने एंड से. हॅलो सर. हा नमस्कार वाघोकर सर, बोला. मी लक्ष्मीकांत वाघोकर बोलतो. हो हो बोला बोला सर. सूचना क्रमांक 1 हल्ली शासन हे करतं प्रकल्पाच्या बाबतीत, त्यात कलम 22 वगळून अशी अधिसूचना काढतं. हो हो हो. जेव्हा MWSIP खाली पाणी वापर संस्था स्थापन झाल्या त्यावेळेस संयुक्त पाहणी करून त्या संस्थेच्या लाभ क्षेत्रातील आवश्यक ती कामे शासनाने करून दिलेली आहे. आता जर 22 कलम वगळून असा जर अधिसूचना काढीत असेल तर शासन ही कामं करून देण्याची जबाबदारी झटकतं का? याबद्दल तुमचं काय मत आहे? पहिले तर मी तुमचं एक आभार व्यक्त करतो की हा महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. बघा साहेब, याच्यामध्ये कलम नंबर 22 वगळून हे कुठे सांगण्यात आलेलं आहे? आपण कुठे वगळतो की ज्या प्रकल्पाला देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडनं निधी उपलब्ध नाहीये, अशा परिस्थितीमध्ये कलम नंबर 22 वगळून पाणी वापर संस्था गठीत केली जाते. आणि याच्यासाठी शासनाने एक सर्क्युलर काढलेलं आहे, ते 11 मे 2016 आहे, ते आपण बघू शकता. याच्यामध्ये शासनाने असं सांगितलेलं आहे की आपण 22 कलम वगळून पाणी वापर संस्था गठीत करू आणि त्यानुसार पाणी वापर संस्थेचं क्षेत्र देखील हस्तांतरित करू. आता मी आपल्याला आवर्जून हे सांगतो की आपण कलम नंबर 22 वगळून पाणी वापर संस्था गठीत करायला पाहिजे. कारण की याचं उत्तर असं आहे की आपण बघा, बस स्टँड वरती गेलो आणि बस लागली, बस मध्ये घुसण्यासाठी खूप मोठी गर्दी झाली. अशा परिस्थितीत आपण काय करतो? म्हणजे आपण म्हणजे सर्वसाधारण माणूस खिशातनं रुमाल काढतो आणि खिडकीतनं रुमाल टाकतो. म्हणजे काय होतं? आपली जागा आरक्षित होते. ही झाली इलिगल प्रोसेस. परंतु पाणी वापर संस्था गठीत केल्यानंतर डॅम मधलं पाणी आपल्याला दिलेलं, आपल्याला निर्धारित केलेला कोटा हा आरक्षित होतो. या आरक्षणासाठी मी आवर्जून तुम्हाला सांगेल कलम नंबर 22 वगळून देखील पाणी वापर संस्था गठीत करायला पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय की बा शासन हात झटकतंय, तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवावं की 11 मे 2016 जे पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की पाणी वापर संस्था जेव्हा कलम नंबर 22 वगळून स्थापन करण्यात येतात तेव्हा
त्या पाणी वापर संस्थेच्या दस्तावेजमध्ये कार्यकारी अभियंता स्वतः हमीपत्र लिहून देतात की जेव्हा या प्रकल्पाला देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईल तेव्हा प्राधान्य स्वरूपामध्ये जे प्रायोगिक म्हणजे काय प्रथमतः या पाणी वापर संस्थेचे प्राधान्य सूची 1 मधील जे काम आहे ते पूर्ण करून देण्यात येतील हे हमीपत्र कार्यकारी अभियंता स्वतः लिहून देतात त्याच्यामध्ये. त्यामुळे शासन हात झटकते असं म्हणण्यात मला वाटते वावगं ठरणार नाही साहेब. बरं ठीक आहे सर. तरी पण माझा दुसरा एक प्रश्न आहे. हा बोला. MWS खाली ज्या पाणी वापर संस्था झाल्या त्यांना पहिल्या निवडणुकीत अनुदान शासनानं बिनविरोध झाल्या म्हणून दिलं. त्यानंतर हा कायदा लागू झाल्यानंतर म्हणजे हा कायदा जर लागू केला इतर प्रकल्पावरील पाणी वापर संस्थांना तर त्या संस्थांना पहिली निवडणूक बिनविरोध झाली तर अनुदान आहे का? हा, या बाबतीत एक मजेशीर किस्सा मी हेही सांगतो की या संदर्भात बरेचसे शेतकरी बांधव मला विचारतात आणि मी त्यांना सांगतो की जे शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित होतात. आता काही शासन निर्णय मजसूप्रच्या काळामध्ये निर्गमित झालेले आहे तर ते मजसूप्र प्रकल्पांना लागू आहे. परंतु मी तुम्हाला माझ्या जी स्लाइड दाखवली त्या स्लाइडमध्ये मी रेफरन्स दिलेला आहे नियम क्रमांक 7 सब नियम क्रमांक 10. आता नियमाचं पुस्तक मजसूत्रासाठी नाही बनवलेलं आहे, हे आता देखील चालू आहे, हे सर्वच प्रकल्पांसाठी आहे. म्हणजे नियमाच्या पुस्तकामध्ये नियम क्रमांक 7 सब नियम क्रमांक 10 मध्ये दिलेलं आहे की जर पहिली निवडणूक बिनविरोध झाली तर अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा जो खर्च आहे तो शासन नक्कीच प्रोत्साहनपर म्हणून अनुदान हे पाणी वापर संस्थेला देईल. याला कोणीही तुम्हाला म्हणजे विरोध करू शकत नाही कारण की हे शासनाच्याच पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आपण नक्की वाचा नियम क्रमांक 7 पोट नियम क्रमांक 10 मध्ये. ओके धन्यवाद सर. धन्यवाद. हाँ बोला. नेक्स्ट मैं अनम्यूट कर रहा हूँ नितिन लोखारे सर. सर आप अपने एंड से अनम्यूट करिए. नितिन लोखारे. आई थिंक उनके एंड पे कुछ प्रॉब्लम हो रहा है. नेक्स्ट मैं कर रहा हूँ संतोष अंबेडकर सर. हाँ सर, एक क्वेश्चन असा होता की सहकार कायद्यानुसार ज्या लोकल सेक्टरला काही पाणी वापर संस्था स्थापन होत होत्या पूर्वी, तर शासनाने 2018 ला मृद व जलसंधारण विभागाने असा एक GR काढलेला आहे की पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात 2005 च्या कायद्यानुसार ऑब्लिक सहकार कायद्यानुसार. तर मग ते दोन्ही कायदे लागू आहेत की फक्त 2005 चा कायदा लागू? धन्यवाद सर हा प्रश्न उपस्थित केला कारण की याच कामावरती मी आणि डॉक्टर राजेश पुराणिक साहेब काम करतो याच्यावरती. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की या चर्चेमध्ये मी देखील सहभागी होतो. तेव्हा असं ठरवण्यात आलं की काही ठिकाणी 2005 चा कायदा लागू करणं योग्य राहील. हे जलसंपदा विभागाच्या बाबतीत नाहीये, हे लोकल सेक्टरच्या बाबतीत आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि इथे असं ठरवण्यात आलेलं आहे की जिथे 2005 च्या कायद्या अंतर्गत पाणी वापर संस्था गठीत होणं शक्य आहे तिथे ते 2005 मध्ये गठीत करावी. तिथे शक्य नाही आहे तिथे तुम्ही सहकारमध्ये करावं. हे मृद व जलसंधारण विभागामध्ये दोन्ही अधिनियमाच्या अंतर्गत तुम्ही पाणी वापर संस्था गठीत करू शकता. तिथे काही बंधन नाही. आणि सर 2000 सहकार कायद्यानुसार ऑलरेडी काही संस्था स्थापन झालेल्या आहेत त्या अबॉलिश करण्याची आवश्यकता आहे का की म्हणजे 2005 नुसार पुन्हा स्थापन करण्याची आवश्यकता आहे की ते चालू राहते? नाही, त्या जर कार्यरत असतील तर मग काहीच गरज नाही. त्या तशाच चालू ठेवा. धन्यवाद. नेक्स्ट मैं अनम्यूट कर रहा हूँ सुनंदा जगताप सर. सर आप अनम्यूट करिए अपने एंड से. सुनंदा जगताप सर प्लीज अनम्यूट. आई थिंक उनके एंड पे कुछ इशू हो रहा है. नेक्स्ट मैं कर रहा हूँ प्रशांत कदम सर. सर प्लीज आस्क योर क्वेश्चन. मी प्रशांत कदम बोलतो. सर माझ्या गावात एक मालगुजारी तलाव आहे जो जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे आणि मला ह्या मालगुजारी तलावाचं म्हणजे सध्या तो डिफंक्ट आहे.
जर त्याला आपल्याला थोडंसं रिनोव्हेट करायचं असेल आणि त्याच्यावर एक पाणी वापर संस्था स्थापन करून करायची असेल तर ह्याच कायद्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याकडे हे सगळं प्रोसिजर होईल का? हो, अंतर्गत होईल. आम्ही बरेच मालगुजारी तलावांवरती देखील तिथे पाणी वापर संस्था गठीत करण्यासाठी काम केलेलं आहे. तर तुम्ही 2005च्या कायद्याअंतर्गत पाणी वापर संस्था गठीत करू शकता. बिलकुल काही प्रॉब्लेम नाही. त्यात त्यांचं लँड एक्विजिशन जे आहे त्या सबमर्जन्स झालेल्या शेतकऱ्यांचं तर ते काही मोबदला मिळालेला नाही. आता साहेब ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या डिस्प्यूटच्या मी आवर्जून म्हणून मी शॉर्ट मध्ये तुम्हाला उत्तर सांगितलं. याच्यामध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. शासनामध्ये हे प्रकरण खूप वेळचं रखडलेलं आहे. तर आपण त्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मला वाटलं तर तुम्ही नंतर कॉल करा. मी त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देईन. ठीक आहे, चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद. नेक्स्ट में अनम्यूट कर रहा हूँ सुखदेव फुलारी, आप अपने एंड से अनम्यूट करिए प्लीज. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार तुला. नारकडे सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, माझा एक प्रश्न असा होता, म्हणजे शंका आहे. आपण व्यवस्थापकीय समितीची रचना सांगताना अध्यक्ष, संचालक, सचिव, त्याच्यानंतर प्रतिष्ठित संचालक, स्वीकृत संचालक घेण्याची जी प्रक्रिया सांगितली तर त्यामध्ये फक्त आपल्याकडून एक सांगण्यात केलं की समजा 500 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर 9 संचालक असतात. परंतु त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा जर संचालक कोणी मिळाला नाही त्या लाभ क्षेत्रामध्ये पूर्ण हेड टू टेल तर अशा वेळेस स्वीकृत घेण्याची म्हणजे आहे तरतूद आहे. परंतु ते निवडून आलेल्या संचालकांनी ते स्वीकृत घ्यायचं असं म्हटलंय तुम्ही. परंतु त्याच्यामध्ये 9 मध्येच हे आलेत ना अनुसूचित जाती जमाती. नाही साहेब तुम्ही हे करताय बघा. याच्यामध्ये धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. आपण जे 9 संचालक निवडलेले आहे 500 हेक्टर लाभ क्षेत्रासाठी तर 9 संचालकामध्ये जर अनुसूचित जाती जमातीचा जर कोणीही प्रतिनिधित्व तिथे नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लाभ क्षेत्रामधील कोणत्याही 2 अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना डायरेक्ट तुम्ही संचालक म्हणून व्यवस्थापकीय समितीच्या मार्फत घेऊ शकता. हा देखील अधिकार व्यवस्थापकीय समितीला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 9 मधले नसतील तर आणि 9 मध्ये जर असतील तर तुम्ही 9च ठेवावे. त्याच्यामध्ये आणखी घेण्याची गरज नाहीये. ते बरोबर आहे. तुम्ही म्हणताना असे म्हटले होते जर नसेल तर निवडून आलेल्या 9 जणांनी तो निर्णय घ्यायचा. कारण ती एक वॅकंट असली जी जागा नाहीये ते वॅकंट राहील ना. 8 असू शकतात ना संचालक. साहेब हे 9 निवडून जे आलेले आहे हे 9 निवडून आलेले आहे हेच व्यवस्थापकीय समितीमध्ये जातील ना साहेब. आणि हेच व्यवस्थापकीय समिती निर्णय घेईल किंवा आपल्याकडे ते लोक नाही. परत एकदा कन्फ्युजन आहे सर. जर ती जागाच व्हॅकंट आहे अनुसूचित जातीची तर 9 संचालक कसे निवडून येतील? नाही. आता मला लक्षात आलं की तुम्हाला नेमकं काय विचारायचं. तुम्ही 9 जणांनी निर्णय घ्यायचा निवडून येण्याचं कन्फ्युजन होतंय. आता एक लक्षात ठेवा. याच्यामध्ये 9 जण जे निवडलेले आहे आपण निवडणार आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नाहीये. फक्त महिला 3 आणि पुरुष 6 याच्यामध्ये कोणत्याही जातीचं आरक्षण त्याच्यामध्ये नाहीये. ते ओपन कॅटेगरीचे असू शकतात किंवा ते रिझर्व्ह कॅटेगरीचे असू शकतात किंवा ते कोण म्हणजे कुठलेही असू शकतात. मग आता याच्यामध्ये 9 जर ओपन कॅटेगरीचे आले तर अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी अनुसूचित जाती जमातीचा त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. हे लक्षात ठेवा. ते 9 मध्ये कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाहीये. 12 मध्येही कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन नाहीये. ठीक आहे. बरोबर आहे. कन्फ्युजन झालं 9 निवडत म्हणून म्हणलं. बाकी नाही. तिथे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसतं. बाकी ठीक आहे. तुम्ही स्थापनेचे दैनिक कामकाज अतिशय उत्तम सांगितलं. मी सुद्धा पाणी वापर संस्थेचं मास्टर ट्रेनर म्हणून यशदाच्या जल साक्षरतेसाठी काम करतोय. धन्यवाद. तुमच्यामुळे आणखी माझ्या नॉलेज मध्ये भर पडली आणि सर्व आपल्या माध्यमातून डॉक्टर बेलसरे सरांना धन्यवाद देतो कारण त्यांनी हा उपक्रम चांगला हाती घेतलाय. धन्यवाद. परफेक्ट. नेक्स्ट मैं अनम्यूट कर रहा हूँ भीमराव वाघ सर को. सर प्लीज अनम्यूट करिए अपने एंड से. सर आपलं प्रेझेंटेशन छान झालं. माझा एक प्रश्न असा आहे की 2005 पूर्वीच्या सहकारी पाणी वाटप संस्था आणि 2005 नंतर स्थापन झालेल्या सहकारी पाणी वाटप संस्था ह्यामधले प्रश्नांचं स्वरूप काय आहे? म्हणजे उदाहरणार्थ टेल एंडर्स लोकांना पाणी मिळत नाही. ते ह्या पाणी वापर संस्था स्थापन झाल्यामुळे काय कमी झाले का? बिलकुल सर.
मी या प्रसंगी आवर्जून सांगतो की आम्ही जेव्हा वाल्मीच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग घेतो तेव्हा मी महाराष्ट्रभर जवळजवळ आज 200-250 प्रशिक्षण वर्ग घेतले आणि मी जिथे जिथे जातो तिथे आवर्जून जिथे लोकांना पाणी मिळत नाही तिथेच पाणी वापर संस्था गठीत करा, पहिल्यांदा तिथे पाणी वापर संस्था गठीत करा याचा मी पाठपुरावा करतो. कारण की एकदा टेल एंडला पाणी वापर संस्था गठीत झाली तर शासनाच्या जे मी कायद्याचं पुस्तक नेहमी कलम सांगतो ते याच्यासाठी की कलमांमध्ये तुम्हाला अधिकार दिलेला आहे. कलम नंबर 28 पोट कलम नंबर 1 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की पाणी वापर संस्था गठीत झाल्यानंतर पाणी वापर संस्थेला निर्धारित केलेला कोटा त्या पाणी वापर संस्थेच्या हेडवरती नेऊन द्यायची जबाबदारी कोणाची आहे तर ती संबंधित प्राधिकरणाची आहे. चालवा अधिकारी म्हटलेलं नाही साहेब इथे, संबंधित प्राधिकरण. म्हणजे 2005 मध्ये जेव्हा तुम्ही पाणी वापर संस्था गठीत करतात तेव्हा प्राधिकरण तुम्हाला तिथे पाणी आणून द्यायसाठी बांधलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी तुम्हाला 100% मिळणार आहे. फक्त डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करून घ्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावं. नाही, मुद्दा बरोबर आहे. सहकारी पाणी वाटप संस्था स्थापन झाल्यानंतर किंवा पाणी वापर संस्था स्थापन झाल्यानंतर हे प्रिन्सिपली तिथं काही प्रश्न कमी झाले का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. स्थापन करावे हे मुद्दा बरोबर आहे आपला, परंतु तशा संस्था स्थापन झाल्यानंतर तिथले प्रश्न कमी झाले का? बिलकुल सर, कमी झाले. कारण की आता मी आवर्जून तुम्हाला बऱ्याच वेळा मी कलम आणि नियम याच्यासाठी सांगतोय की सामान्य व्यक्तीला, आता मी लाभधारक आहे आणि मी सामान्य व्यक्ती आहे, मला पाणी मिळत नसेल तर मी कोणालाही अधिकाऱ्यांपासून तर पाणी वापर संस्थेच्या अधिकाऱ्यांपासून ते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत लिखित स्वरूपात मागू शकतो की मला पाणी का मिळालं नाही. हा अधिकार तुम्हाला पाणी वापर संस्थेने दिलेला आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मला निदर्शनास आलं की पाणी मिळतंय. लोक पाणी वापर संस्था निस्वार्थपणे, हे लक्षात ठेवा, जिथे स्वतःचा स्वार्थ घेऊन पाणी वापर संस्था चालवली ती पाणी वापर संस्था डुबली, ही माझ्या समोर मी बघितलेलं आहे. आणि निस्वार्थपणे लोकांनी पाणी वापर संस्था गठीत केली, आज ती खूप मोठ्या नावारूपाला आली. अशा देखील पाणी वापर संस्था मी सांगू शकतो की ज्यांचं कुठे नाव नाही परंतु फार सुरळीतपणे ते काम करतात. ऍडव्हान्स मध्ये पाणीपट्टी जमा होते, लोकांना कोणत्याही प्रकारचा वादविवाद नसताना पाणी मिळतं. ते लोक सर्व गोष्टी व्यवस्थित काटेकोरप्रमाणे म्हणजे नियमाप्रमाणे पालन करतात. धन्यवाद सर. सर, दुसरा प्रश्न माझा असा की जशा सहकारी संस्था आहेत, सहकार कायद्याखाली झालेल्या स्थापन झालेल्या सहकारी संस्था, या सहकारी संस्थांना लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद, सहकारी बँका यांच्यावर जसं लोकप्रतिनिधित्व मिळतं किंवा विधानसभेला, तसं सहकारी पाणी वापर संस्थांच्या ह्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन आहे का? नाही साहेब, कारण की त्या सहकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या अंतर्गत स्थापन झाल्या, म्हणजे त्या सहकार खात्याअंतर्गत गेल्या, म्हणून त्यांना तिथे प्रतिनिधित्व मिळतं. परंतु 2005च्या कायद्याअंतर्गत पाणी वापर संस्था जी बनते ती प्युअरली जलसंपदा विभागाच्या अंतर्गत बनते. त्यामुळे तशा पद्धतीने यांना कुठेही प्रतिनिधित्व मिळत नाही. हे तशी प्रोव्हिजन करावी असे मला वाटतं. म्हणजे शेतकऱ्यांचं काय मत आहे? म्हणजे शेतकऱ्यांचं मत काय? कारण हा वाद कसा होतो, सहकारी पाणी वापर संस्था स्थापन झाल्या तो आणि इरिगेशन डिपार्टमेंट एवढ्यातच डायलॉग होतो. हा लोकप्रतिनिधी किंवा विधानसभा लेवलवर प्रश्न जात नाही. चालेल सर, मी या माध्यमातून डॉक्टर बेलसरे साहेब पण ऐकताय, नॉर्वेकर साहेब पण ऐकताय, आपण याच्यावरती नक्की चर्चा करू आणि मी आपलं जे म्हणणं आहे ते मी त्यांना पोहोचवेल. धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. Okay. So next I'm unmuting गुलाब मुसरम सर. सर प्लीज अनम्यूट करिए अपने एंड से. गुलाब मेसरम प्लीज अनम्यूट करिए आप. हॅलो सर. नमस्कार. बोला. नमस्कार सर. मी मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाकडून बोलत आहे. गोसेखुर्द मध्ये काम करतो. ओके, बोला. हॅलो. बोला ना, आवाज येतोय साहेब. बोला. तर माझा प्रश्न असा आहे सर की सातबाऱ्यावर आपण निवडणूक घेत असताना, मतदार यादी तयार करत असताना सातबाऱ्यावर 10 लोकांचे नाव आहेत, तर एक सातबारा म्हणजे एक मतदार की ते 10 लोक ते मतदार राहतील सातबाऱ्यावरचे? नाही, बघा, मी तुम्हाला अधिसूचना क्रमांक 3 दाखवताना एक स्लाइड दाखवली आणि त्या स्लाइड मध्ये फक्त अर्ध्या एकरचा तो सातबारा होता आणि अर्ध्या एकरवरती 27 लोकांचे नाव होते. 18 लोकांचे नाव होते.
म्हणजे हे 18 लोक देखील आपल्या पाणी वापर संस्थेचे सदस्य मानण्यात येतील आणि हे लोक निवडणुकीमध्ये मतदान देखील करतील. एक नाही, जेवढे सातबाऱ्यावरती नावं आहे ते सगळे जण आपले लाभार्थी पकडण्यात यावे. याच्यामध्ये तुम्हाला आणखी सातबाऱ्याचं जर तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये विस्तृत स्वरूपात पाहिजे असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 याच्यामध्ये आपल्याला स्वरूपात दिलेलं आहे. भूकोटधारक म्हणजे काय, भूधारक म्हणजे काय आणि आपल्याला तो कसा त्याच्यामध्ये त्याची व्याख्या आपल्यामध्ये दिलेली आहे. सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये वाचू शकता. थंब रूल मी एवढाच सांगेन की सातबाऱ्यावरती जेवढे लोक आहेत तेवढे आपले एक सातबारा म्हणजे एक वोटिंग नाही, जेवढे लोक आले तेवढे आपले मतदार आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. Perfect. Next I'm unmuting Kishore Savne sir. Kishore Savne sir, please unmute. Yes sir. नमस्कार सर. नमस्कार साहेब, बोला सर. सर्वप्रथम धन्यवाद. काल माझा एक प्रश्न होता की पाणी वापर सहकारी संस्थेच्या संचालकाची निवडणूक करताना ST बाबत जे धोरण आहे त्याच्याबाबत मार्गदर्शन मागवलं होतं. त्याचं आज आपण सविस्तर उत्तर दिलं आणि माझं समाधान झालं. धन्यवाद. आणखीन प्रश्न आहे सर या संबंधाने. हो बोला सर. की पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करताना आपण लघुवितरकस्तरीय, वितरिकास्तरीय, कालवास्तरीय, प्रकल्पस्तरीय अशा लेवलनी आपण 4 लेवलनी पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करीत आहोत. येस सर. यात सर आपण जे पाणी सहकारी संस्था स्थापन करतो त्यात आपण काय करतो की आपले जे प्रवाही सिंचनाने जिथे जिथे पाणी जाते त्या ठिकाणचे सर्व लाभधारक हे लघुवितरिकास्तरीय संचालक लघुवितरकस्तरीय जी सोसायटी राहील त्याचे मेंबर्स आहे असं आपण गृहीत धरतो. बरोबर सर. तर पुढचा प्रश्न असा आहे सर की या कालव्यावर, मेन कॅनलवर जर कोणी उपसा सिंचन योजनेने स्वतःचे पंप लावून पाणी उचल करीत असेल आणि तो जर आपल्या एरियाला सिंचन करीत असेल तर तो माणूस किंवा तो लाभधारक आपल्याला याच्यात येत नाही, सोसायटीच्या एरियामध्ये येत नाही तो. आणि त्यामुळे काय की गावातला तो एकमेव माणूस असा सुटतो. बाकीचे सगळे लोक आपले लाभधारक जे आहेत ते आपले पाणी वापर सहकारी संस्थेचे सदस्य असतात. तो एकमेव नसतो. तर त्या लाभधारकाला पाणी वापर सहकारी संस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी काही तरतूद करत आहे काय कायद्यात, आणि नसेल तर त्याला जे पाणी मिळते ते पाणी त्याचं पाण्याचं मोजमाप आणि त्याचं पाण्याचं बाकी जो त्याचा हिशोब वगैरे आहे तो प्रकल्पस्तरीय पाणी सहकारी संस्था जे फेडरेशन तयार होईल ते घेईल की आणखीन त्याच्यासाठी वेगळी तरतूद राहील, हा माझा प्रश्न आहे सर. ओके, तुमच्या एका प्रश्नामध्येच बरेचसे म्हणजे 2-3 प्रश्न सामावलेले आहे. आपण त्याच्यावरती बोलू साहेब. बघा, याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जलशास्त्रीय तत्वांच्या नियमांवरती आपण पाणी जिथपर्यंत पोहोचेल त्यानुसार आपण लाभ क्षेत्राचं निश्चितीकरण करतो. ठीक आहे, हा पहिला प्रश्न तुमचा की ते लाभ क्षेत्र निश्चितीकरण केल्यानंतर त्या पाणी वापर संस्थेचा कोटा निर्धारित होतो. आता तुमच्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न माझे उपस्थित होतात की तो लाभधारक तुमच्या लाभ क्षेत्रामधील आहे की लाभ क्षेत्राच्या बाहेरील आहे, हा पहिला प्रश्न. दुसरा, तो तुमच्या मायनर मधनं पाणी उचलतोय की मेन कॅनल मधनं पाणी उचलतोय, हा दुसरा प्रश्न. मला याचं उत्तर मिळेल आपल्याकडनं? हा सर, तो मेन कॅनल मधून पाणी उचलतो, पण तो आपल्या लाभ क्षेत्रात तो कव्हर होत नाही सर, कारण त्याला प्रवाही सिंचनाने पाणी जात नाही. त्याच्यामुळे आपला जो कमांड एरिया आपण निश्चित करतो त्याच्यामधला त्या कमांड एरियामध्ये त्याचा सातबारा येत नाही, म्हणजे तो आउट ऑफ कमांड पकडला जातो, म्हणजे त्याला पाणी देता येत नाही प्रवाही सिंचनाने. त्याच्यामुळे तो त्या प्रकल्पाचा त्यावेळेस लाभधारक नाही, सोसायटी करताना पण लाभधारक नसतो तो. पण प्रत्यक्षात जेव्हा पाणी त्यावेळेस तो पाणी मग डिपार्टमेंट करून मंजुरी घेतो आणि पाणी उचल करतो. तर त्या केसमध्ये त्याचं ऐका आता माझा तुमचा प्रश्न आता क्लिअर झाला. बघा, तो लाभधारक क्षेत्रामधला नाही आहे तो. आता लाभधारक क्षेत्रामध्ये निर्धारित केलेलं पाणी हे तुम्ही हेडवरती मोजणार आहे. तुमचा जो करारनामा केलेला आहे, करारनाम्यामध्ये तुम्हाला तुमचा कोटा किती सर्वसाधारण वर्षामध्ये तो तुम्हाला माहिती आहे. वेळोवेळी शासनाकडनं तुम्हाला तुमच्या पाणी वापर संस्थेचा कोटा किती आहे तो कळेल. त्यानुसार तुम्ही तुमच्या हेडवरती पाणी मोजणार. म्हणजे तुमचं पाणी तो कुठेच चोरणार नाहीये. तो पाणी चोरणार आहे तो कॅनलवरच्या पाणी वापर संस्थेचं चोरणार आहे. ठीक आहे.
आता या परिस्थितीमध्ये तुमचं कोणतंही पाणी घेतलं जाणार नाही. आता कॅनलवरती पाणी वापर संस्था घटित झाली आणि अशा परिस्थितीमध्ये जर ते पाणी उचलत आहे तर या व्यक्तीकडनं एक तर 1.5 पाणीपट्टी आकारू शकतो आपण. यांनी पाणीपट्टी जमा केली तर ठीक आहे, नाही तर याच्यावरती महाराष्ट्र सिंचन अधिनियम 1976 त्याच्या अंतर्गत कलम नंबर 97च्या अंतर्गत त्याची मोटर देखील जप्त करता येते. एवढंच नाही तर शासनाने आता अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करणाऱ्यांसाठी 12/12/2018 ला एक शासन निर्णय काढलेला आहे. त्याच्या अंतर्गत एक कमिटी स्थापन केलेली आहे. तुम्ही त्या कमिटीला लेटर लिहून द्या किंवा असा व्यक्ती अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करतो, ती कमिटी त्याच्यावरती कारवाई करेल. ठीक आहे, आपण 12/12/2018 ची शासन निर्णयाची ती प्रत आवर्जून घ्या आणि ती वाचा. ठीक आहे, शासनाने याच्यावरती फार कडक काम केलेलं आहे. सर थोडस एक म्हणजे थोडस मिसअंडरस्टँडिंग होत आहे. पाणी चोरतो असं नाही म्हणणार तुम्ही, पाणी चोरत नाही येतो, तो विभागाकडून रितसर परवानगी घेतो आणि विभागाकडून पाणी घेऊन मेन कॅनॉलवर मोटर पंप टाकून आपण पाणी करतो. तो माझा मूळ प्रश्न सर हा बोला. हा सर, माझा याच्यात प्रश्न असा होता की तो त्या गावात राहतो पण तो पाणी वापर सहकारी संस्थेचा सभासद नाहीये, तो चोरी करत नाही, गुन्हाही करत नाही, त्याने याच्याकडून इरिगेशन डिपार्टमेंट कडून रिसर्च परवानगी घेतली आहे आणि तो पाणी करतोय. तो आता त्याचा प्रॉब्लेम सोशल प्रॉब्लेम असा होतो की तो एकमेव कास्तकार असतो असा असतो गावात की तो पाणी वापर सहकारी संस्थेला बांधील नाही आहे. म्हणजे तो काहीतरी मी वेगळा आहे किंवा मी म्हणजे हे बाकीच्या 100 जणांहून मला काहीतरी वेगळे नियम लागतात, मी मोठा की लहान, असा काहीतरी समज गावात होऊ शकतो असा की तो त्या याच्यात एरियात नसल्यामुळे त्याला एक वेगळं अपीअरन्स येते. तर तसं होऊ नये म्हणून त्या माणसाचं किंवा त्या कास्तकाराचं काही समावेशन इकडे फेडरेशन म्हणा, प्रकल्प स्तरावरचं जे फेडरेशन त्याच्यावर होईल की आणखीन काही करता येईल का, अशी काही त्याच्यामध्ये नक्की करता येईल त्या माणसाला. जेव्हा तुमच्या लाभ क्षेत्रात नाही, लघुवितरिकामध्ये नाही, तो वितरिकामध्ये येईल. ठीक आहे, वितरिकामध्ये आल्यानंतर वितरिकामध्ये नाही, तो प्रकल्प स्तरीयवरच जाईल. हा, मग तशा परिस्थितीमध्ये मी सांगतो तुम्हाला, तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था जेव्हा गठीत होईल तेव्हा त्याला प्रकल्पस्तरीयचा संचालक म्हणून नाही तर तो त्याच्या सभासद म्हणून त्याच्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन मध्ये येईल त्याचं नाव. अच्छा, अशी तरतूद आहे सर? आहे. ओके सर, थँक्यू सर, फार चांगली माहिती दिली. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. नेक्स्ट आई एम अनम्यूटिंग लक्ष्मण जोशी. सर आप अपने एंड से अनम्यूट करिए सर. लक्ष्मण जोशी. आई थिंक उनके एंड पे कुछ प्रॉब्लम हो रहा है. सो मूविंग विथ मनीष भावने. प्लीज अनम्यूट करिए. नमस्कार सर. बोला. नमस्कार सर. बोला. आवाज येतोय सर? छान प्रेझेंटेशन होतं आपलं. मी मनीष भानवे. माझा आवाज येतोय सर? हा, येतोय साहेब, बोला. हा, माझा आवाज येतोय? येतोय. हा, खूप छान प्रेझेंटेशन दिलं सर आपण. मी मनीष भानवे, दत्त सेवा समिती पुण्यावरून बोलत आहे. सर, माझा एक प्रश्न असा होता की आपण आता एक सांगितलं की 6 वर्षाचा टोटल कालावधी आहे आपला पाणी वापर संस्थांचा. त्यामध्ये 2 वर्षांचे आपले टेल, मिडल आणि हेडचे आपण हे घेतले अध्यक्ष आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष कंप्लीट व्हावा असं आपण सांगितलं. हा साहेब, आवाज येत नाही. पहिल्याच वर्षी जर अध्यक्ष झाला. हॅलो. हा, तुमचा प्रश्न एकदा मला सांगा ना. पहिल्या वर्षी जर तो हॅलो. पहिल्या वर्षी जर अध्यक्ष झाला आणि त्यांनी जर कारवाई केली नाही तर अशा त्याला आपल्याला कलम नंबर 19 रूल नंबर 10 च्या अंतर्गत आपल्याला त्याला वापस बोलवता येतं का? तर याच्यामध्ये त्याला बोलवता येत नाही, कारण की त्याच्या परीक्षाधीन म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला 2 वर्षाचा तो शिक्षणाधीन कालावधी आहे. ते शिकण्यासाठी तो कालावधी दिलेला आहे. हा, ही कायद्यामध्येच तरतूद आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखी वाचायचं असेल तर कलम नंबर 19 आणि रूल नंबर 10 मध्ये ही गोष्टी सविस्तररित्या दिलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला अपील करायची असेल तर जोडपत्र 2 त्याच्यामध्ये फॉर्म क्रमांक 11 मध्ये करता येते, परंतु जर त्यांनी 2 वर्ष कंप्लीट केले नसतील तर तुम्ही त्याला बोलू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद साहेब.
थैंक यू सर। नेक्स्ट टाइम अनम्यूटिंग नारायण कलमकर सर, प्लीज अनम्यूट करिए। नमस्कार सर, माझा आवाज येतोय? येस सर, नमस्कार सर, बोला. हा सर, आपण 500 हेक्टरच्या पर्यंत 9 लोकांची समिती असं म्हटलेलं आहे आणि 500च्या वरती 4-12 लोकांची समिती असं 12 म्हटलेलं लोकांची समिती. येस. आहे. 12 लोकांची. आता 2005च्या कायद्यानुसार साठवण तलावावरती एकच पाणी वापर संस्था स्थापन करावी असं नमूद केलेलं आहे. साठवण तलावासाठी एकच पाणी वापर संस्था नमूद केलेलं आहे, करायची आहे, स्थापन करायची आहे साठवण तलावाला. परंतु आता नजीकच्या काळात आता आमचा साठवण तलाव हा 1800 हेक्टरचा आहे आणि त्याच्यामध्ये 6 गावं लाभक्षेत्रामध्ये येतात आणि पूर्ण लाभक्षेत्र हे पाणलोट क्षेत्रामध्ये आहे. अशा ठिकाणी आपल्याला एक पाणी वापर संस्था ही व्हायबल होईल का? व्हायबल होणार नाही. बघा साहेब, याच्यामध्ये तुम्ही 5 एप्रिल 2016च्या शासन निर्णयाप्रमाणे मला सांगताय की कसं? कारण की 5 एप्रिल 2016च्या शासन निर्णयामध्ये असं कुठे दिलेलं नाही की एकच साठवण तलावाची एकच पाणी वापर संस्था गठीत करावी. हो, असं आहे ना, एकच पाणी वापर साठवण तलाव असेल करावी म्हणून. नाही, एकच नाही. कारण की याच्यावरती असं आहे की तुमचं लाभ क्षेत्र हा बोला. तुमचं लाभ क्षेत्र जे असतं ते लाभ क्षेत्रावरती प्रशासकीय रित्या ते सोयीस्कर राहायला पाहिजे आणि 1800 हेक्टर हे सोयीस्कर होत नाही. आपल्याकडे मॅक्झिमम 1000 हेक्टरची पाणी वापर संस्था आहे. त्यामुळे सर, मला वाटलं ते हे दस्तावेज तुम्ही मला नंतर पाठवा, आपण याच्यावरती विस्तृत स्वरूपात चर्चा करू, कारण की माझ्या वाचण्यात नाही आलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. थैंक यू सर. नेक्स्ट टाइम अनम्यूटिंग नितिन लोखरे सर. नितिन लोखरे सर, प्लीज अनम्यूट करिए आप. ओके. पंकज देशमुख सर, प्लीज अनम्यूट करिए. पंकज देशमुख सर, प्लीज अनम्यूट करिए. हाँ सर, नमस्कार. नमस्कार सर. हॅलो. हा, नमस्कार सर. हा बोला. हॅलो सर, की समजा एखाद्या पाणी वापर संस्थेमध्ये जसं, हॅलो, हा बोला, येतोय आवाज, बोला सर. एखाद्या पाणी वापर संस्थेमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यापैकी जर सभासद जर नसतील तर त्यावर करू शकतो, म्हणजे आहेतच नाही त्याच्यावरती, तर काय करायचं मग? अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 2 स्वीकृत सदस्य घेता येतात अनुसूचित जाती जमातीचे, पण ते त्याच लाभ क्षेत्रातले पाहिजे आणि जर त्या लाभ क्षेत्रामध्ये देखील अनुसूचित जाती जमातीचे नसतील तर त्या जागा तशाच ठेवल्या पाहिजे. 2 आपण अतिरिक्त भरणार आहे त्या. हो, म्हणजे तिथं आहे, म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमातीचे आहेतच नाही, तर मग काय करायचं? सर्वसाधारण घेऊ? नाही, भरायची गरज नाही मग साहेब, त्यात तशाच जागा राहतील. अच्छा, म्हणजे एकूण जर आपले सभासद आहेत तर ते ठेवायच्या मग त्या जागा? त्या जागा व्हॅकंट राहतील सर. हो, ठीक आहे सर, धन्यवाद. साहेब एक लक्षात ठेवा. हॅलो, नियम क्रमांक 7 पोट नियम क्रमांक 3 मध्ये सरळ दिलेलं आहे की जर तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचे कोणीही प्रतिनिधित्व करणारे नसतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या जागा तशाच ठेवाव्यात. पण त्या कोणत्या? त्या अतिरिक्त ज्या स्वीकृत सदस्य जे भरणार आहे आपण त्या, बाकी 9 तर आपण निवडणारच आहे. ठीक आहे. नियम क्रमांक 7 सब नियम क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. हो, ते सर, ते बरोबर आहे. म्हणजे बोला सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. छान प्रेझेंटेशन नारखेडे सरांनी दिलेलं आहे. पाणी वापर संस्थांचं स्थापनेपासून कामकाज, दैनंदिन कामकाजाचे बारकावे त्यांनी आपल्याला सुंदर रीतीने समजून सांगितले आणि प्रश्नोत्तरही खूप चांगली झालेले. अनेक लिखित सुद्धा प्रश्न आलेले, त्याची सुद्धा आम्ही उत्तर आपल्या युट्यूबवर व्हिडिओ देऊ
त्यामध्ये आपल्याला देता येतील. पहिल्याच स्लाइडवर सरांचा मोबाईल नंबर सुद्धा उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला आणखीन काही प्रश्न त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर आपण निश्चित ते तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. पुन्हा एकदा मी सरांचा आभार व्यक्त करतो. सोमवारी पौराणिक सर वाल्मीचे हे बोलणार आहेत पाणी वापर संस्था सक्षमीकरणासमोरील आव्हाने, असं सोमवारी 12 वाजता त्यांचं व्याख्यान आपल्या होणार आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी निश्चित सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आजची कार्यशाळा संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर एक थोडं बोलायचं होतं. तुम्ही एवढा चांगला आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की मी महाराष्ट्रभर जेव्हा ट्रेनिंग घ्यायला जातो तेव्हा मला असे 300-400 लोक कधी उपलब्ध होत नाही, परंतु आपल्या माध्यमातून जवळजवळ 300-350 लोकांनी माझं व्याख्यान ऐकलं. त्यासाठी मी जलसंपदा विभागाचे तसेच डॉक्टर बेलसरे साहेबांचे, नार्वेकर साहेबांचे, देसाई मॅडमचे मी आभार व्यक्त करतो. आणि खास करून या कार्यशाळेसाठी जे शेतकरी बांधव अधिकारी जवळजवळ 2 तासापासून लॉग इन होऊन थांबलेले आहे, मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. हॅलो. Great sir. Thanks for your nice presentation sir. धन्यवाद सर. थँक्यू सर.